ऑल सेट. सो MSME बढेगा तो देश बढेगा या कन्सेप्ट वरती आज आपण पाहणार आहोत की राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या मिळून 2990 योजना, ज्याच्यामध्ये त्या कशा अवेल करायच्या, त्याची क्लॅरिटी, त्याच्याशी रिलेटेड मल्टिपल क्वेश्चन्स पण असतील तुमच्या मनामध्ये. रिसेंटली माझं प्रकाशन झालं. मैत्री पोर्टलचे डायरेक्टर आणि IAS ऑफिसर त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं. सो आय एम व्हेरी हॅपी टू टेल यू दॅट त्या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय आता, आणि हे फ्री ई बुक आहे. त्याची लिंक पण मी आपल्या ग्रुपवरती टाकलेली आहे, तर प्रत्येकाने ते पुस्तक डाउनलोड करावं अशी रिक्वेस्ट आहे, आणि सगळ्यांना सर्क्युलेट करा ते पुस्तक. ओके, सो लेट स्टार्ट अबाउट मी. माझे या ठिकाणी श्रीनिवास जोशी म्हणून माझे अजून एक पार्टनर पण आहेत, आणि माझे अजून एक बिझनेस पार्टनर आहेत पुण्यामध्ये, शरद जैन. तर माझा ब्रीफ बॅकग्राऊंड असं आहे की मी इंडियातून CA केलं, US मध्ये CPA चे पार्ट्स क्लिअर केले, त्याच्यानंतर एक मॅकेन्सीचा B10X मॅनेजमेंट कन्सल्टिंग म्हणून कोर्स आहे, तो पण कम्प्लीट केला. मोर दॅन 23 years आय वर्कड अब्रॉड, आणि इंडियामध्ये पण मल्टिपल कंपनीजमध्ये लिडरशिप रोलवरती होतो. आणि 5 वर्षापूर्वी जेव्हा मला लक्षात आलं की मी मोठ्या कंपन्यांना मोठं करतोय आणि माझं स्वतःचं काहीतरी मला करायला हवं, त्यावेळेला डोक्यातून एक संकल्पना आली की भारतामध्ये टोटल 6.5 कोटी MSME उद्योजक आहेत. त्यांना स्ट्रक्चरली ग्रो करणाऱ्या लाईनमध्ये फार कमी लोक काम करतात, बीट्स आणि पीसेस मध्ये करतात. तर हे सगळ्यांना एकत्र एका इकोसिस्टीमनी आपण नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकलो तर खूप काही मोठं करता येईल. आणि त्या अनुषंगानं 1 वर्ष फक्त या कंपनीमध्ये मी IP डेव्हलप करण्यामध्ये घालवली. 2018 आणि 19 हे दोन्ही वर्ष त्याच्यात दिले, आणि आज आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की 650 उद्योजकांना मी त्याच्यातून नेक्स्ट लेवलला घेऊन गेलोय. तर आमच्या कंपनीबद्दल 2च स्लाइड आहेत, बाकी पूर्ण प्रेझेंटेशन आहे. तर मी क्विकली माहिती सांगतो आमच्या कंपनीची. तर आमच्या कंपनीमध्ये मोर दॅन 40 इंडस्ट्री एक्सपर्ट्स आहेत. त्याच्यात श्रीनिवास जोशी सर पण आहेत माझ्याबरोबर, की जे सबसिडी आणि लोन रिलेटेड एक्झिक्युशन मध्ये काम करतात. ऑन अन एव्हरेज प्रत्येक एक्सपर्टचा एक्सपिरियन्स हा मोर दॅन 25 years आहे. 561+ SMEs ना आम्ही इम्पॅक्ट केलंय, 50+ स्टार्टअप्स, 40+ एंटरप्राइज क्लायंट्स. आणि आमचे क्लायंट सगळ्या सेक्टरमध्ये आहेत, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, सर्व्हिसेस, सो यू नेम इट. ऍग्रिकल्चर मध्ये पण आहेत, कन्स्ट्रक्शन मध्ये पण आहेत. सो इच अँड एव्हरी सेक्टर वी हॅव द क्लायंट. आमचा फोकस हा सस्टेनेबल आणि स्केलेबल बिझनेस ग्रोथ वरती आहे. त्याच्यासाठी सिस्टीम आणि प्रोसेसेस बेस्ड इंटरव्हेन्शन हे कोर आहे, ज्याच्यातून आम्ही आमचे IP मॉडेल्स डेव्हलप केलेत. IP मॉडेल्स मध्ये सगळ्यात महत्वाचं IP मॉडेल आहे बिझनेस एक्सलन्स असेसमेंट, ज्याच्यामध्ये बिझनेसला नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी पूर्ण बिझनेसला डायग्नोसिस होतं, त्याची गॅप निघते, गॅप बेस्ड स्ट्रॅटेजी बनते. त्याच्याच बरोबर ERP/IT इन्फ्रास्ट्रक्चर असेसमेंट पण आम्ही केलेलं आहे, ज्यांना फक्त ERP/ITच्या प्रोसेसेस असेस करायच्या आहेत. ESG पण आहे. परफॉर्मन्स मॅनेजमेंट कल्चर ड्राईव्ह करण्यासाठी काही टूल्स, टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेत. आणि ज्या वेळेला लक्षात आलं की या सगळ्या MSME उद्योजकांना या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, की ज्या MNC लिस्टेड कंपनी, कॉर्पोरेट कंपनीज मध्ये होतात, बट दे कांट अफोर्ड फुल टाइम CEO, CFO किंवा मार्केटिंग हेड, आणि ऍट द सेम टाइम त्यांना त्यांचे तर लोक पण टिकत नाहीत आणि मल्टिपल चॅलेंजेस असतात. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना हेल्प करण्यासाठी मी 2990 गव्हर्नमेंटच्या स्कीमचा अभ्यास केला, आणि त्याद्वारे मी मदत करतोय MSMEs ना. त्याच्याच बरोबर आमचं SOT, व्हिजन, मिशन, गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह हे पण एक मॉडेल आहे. सो रिअल क्विक जर समराईज पोझिशन मध्ये जर बघायचं असेल तर ह्या 10 सर्व्हिसेस देतो आम्ही कोर. सगळ्यात पहिली सर्व्हिस आहे बिझनेस एक्सलन्स असेसमेंट, ज्याच्यात बिझनेसच्या 18 एरियाज मध्ये स्ट्रक्चरली गॅप काढली जाते कम्पेअर्ड टू स्टँडर्ड प्रोसेसेस. गॅप बेस्ड स्ट्रॅटेजी बनते, 5 year जर्नी बनतो. आणि तुम्ही याला एक अॅनॉलॉजी म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह मेडिकल हेल्थ चेकअप असं म्हणू शकता. फायनान्स एक्सलन्स असेसमेंट, याच्यामध्ये फायनान्सच्या प्रोसेसेस आपण असेस करतो आणि फायनान्सची जर्नी फक्त बनते. ERP/IT मध्ये ERP/ITच्या प्रोसेसेस
याच्यामध्ये मात्र 3 जर्नी बनतात. प्रॉडक्टची जर्नी बनते, फंक्शनची जर्नी बनते आणि डिजिटल लीडरशिपची ऑटोमेशन जर्नी बनते. बिझनेस हेल्थ चेक टेस्ट ऑनलाईन ही एक टेस्ट आम्ही डेव्हलप केली की जी प्रत्येक उद्योजकांनी घ्यावी असं आम्ही स्ट्रॉंगली रेकमेंड करतो. ही एक ऑनलाईन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये 1.5 तास मोबाईल सायलेंट वरती ठेवून तुम्ही पूर्ण तुमच्या बिझनेसला असेस करायचा आहे आणि त्याच्यातून तुमच्या बिझनेसची गॅप तुम्हाला समोर दिसते की कम्पेअर्ड टू द सिमिलर इंडस्ट्री विथ द सिमिलर नंबर ऑफ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ते त्या गोष्टी कशा करतायत, तुम्ही कशा करताय आणि 5 वर्षाची जर्नी ऑटोमॅटिक बनते. ही ऑनलाईन टेस्ट आहे. आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. ज्यावेळेला तुम्ही लॉग इन कराल आमच्या वेबसाईटला www.globalfinanceprofessionals.com सगळ्यात पहिला पॉपअप तुम्हाला ह्या हेल्थ चेक टेस्टचा येतो. त्याचबरोबर आम्ही सोर्ट करतो. सोर्टमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल सोर्ट करतो. तुमच्याशी सिमिलर कंपन्या ज्या आहेत त्यांचा पूर्ण परफॉर्मन्स चेक करतो, फायनान्शियल परफॉर्मन्स, त्यांच्या स्ट्रॅटेजी स्टडी करतो आणि सोर्ट बेस 5 इयर स्ट्रॅटेजी बनवून देतो तुम्हाला. KRA KPI मॅपिंगसाठी एक बेलकरवालं टूल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे व्हर्टिकल आहे हे अतिशय महत्वाचं व्हर्टिकल आहे. आमचा अभ्यास असा सांगतो की मोर दॅन 90 ते 95% MSME ओनर हे त्यांचा फायनान्शियल परफॉर्मन्स वर्षाच्या शेवटी ऑडिट जेव्हा असतं त्याच वेळेला बघतात. वेरेस आपण बिझनेस कशासाठी करतो तर मेन रेव्हेन्यू आणि प्रॉफिटसाठी करतो. आणि अकाउंटिंग जी कम्युनिटी आहे, अकाउंटंट कम्युनिटी, ही कधी ओनरनं महिन्याला बॅलन्स शीट, P&L, कॅश फ्लो, वर्किंग कॅपिटल डेज मध्ये किंवा काही बेसिक रेशिओज KPI काही देत नाही. तर हे आम्ही टूल केलंय आणि 95% MSME ओनरकडे टॅली असल्यामुळे हे टॅलीला डायरेक्टली इंटिग्रेट पण केलंय. टॅली नसेल तर तुम्ही मॅन्युअल ट्रायल बॅलन्स फीड करू शकता या टूलमध्ये किंवा आम्ही ब्रिज प्रोग्राम बनवून देऊ शकतो. तर याच्यातून ऑटोमॅटिक 6 सेकंदात MIS जनरेट होतो, कम्पॅरेटिव्ह MIS आणि प्रेडिक्टिव्ह MIS. ज्या MSME ओनरना टेक्नॉलॉजीशी नातं घट्ट जोडायचं आणि टेक्नॉलॉजीला घेऊन डिजिटली ट्रान्सफॉर्म करायचं, त्यांच्यासाठी आम्ही मॅनेजमेंट डॅशबोर्ड म्हणजे परफॉर्मन्स मॉनिटरिंग, एक पॉवर BI म्हणून मायक्रोसॉफ्टचं टूल आहे. त्याच्यात मोबाईलवरती पूर्ण की परफॉर्मन्स इंडिकेटर्स मॅप करून बिझनेसमध्ये आता काय चालू आहे आणि त्याच्यात प्रेडिक्टिव्ह पण आम्ही केलेलं आहे थ्रू AI. तर हे एक आमचं व्हर्टिकल आहे. आज आपण जे बोलणार आहोत ते MSME बेनिफिट स्कीम हे आजचा फोकस एरिया आहे. आणि सगळ्यात लास्ट बट नॉट द लिस्ट की जे फ्युचर आहे प्रत्येक MSME ओनरचं, आणि मी जस्ट इंट्रोडक्शन मध्ये ऐकलं की कुणाला ऑर्गॅनिक फार्मिंग आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टीमध्ये पण एंट्री घ्यायची आहे, तर ह्या सगळ्यांना सगळ्यात सुटेबल जे आहे ते आहे एन्व्हायरमेंटल, सोशल आणि गव्हर्नन्स. तर ह्याच्यामध्ये बरेच विषय आहेत, कार्बन क्रेडिट पासून ग्रीन हाऊस गॅस एमिशन, त्याचं अकाउंटिंग, त्याच्यानंतर ISO 14064 स्टँडर्ड आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असेसमेंट आहे, स्ट्रॅटेजीज आहेत आणि कार्बन क्रेडिटचं ट्रेडिंग आहे. हा एक सगळे मल्टिपल विषय आहे त्याच्याशी रिलेटेड. तर त्याच्यामध्ये पण आम्ही आहोत. आयडेंटिफाईंग ऍप्लिकेबल गव्हर्नमेंट स्कीम, हाऊ टू ऍक्सेस अँड अवेल बेनिफिट, अंडरस्टँडिंग द डॉक्युमेंटेशन प्रोसेस आणि ओव्हरकमिंग कॉमन चॅलेंजेस. तर याच्यामध्ये हे 238 स्लाइडचं प्रेझेंटेशन आहे, पण मी 238 स्लाइड काही सगळ्या वाचणार नाहीये. हे प्रेझेंटेशन सगळ्यांना अवेलेबल करून देतोय, हे मीटिंग झाल्या. पण ओव्हरऑल आपण काय बघणार आहोत त्याच्यामध्ये, तर MSME लँडस्केप आणि चॅलेंजेस. बऱ्याच जणांना MSME म्हणजे काय अजून माहित नाहीये, तर ती डेफिनेशन काय आहे. आणि एक गोष्ट मी प्रेझेंटेशन मध्ये करणार आहे ते म्हणजे हे इंटरॅक्टिव्ह करणार आहे, कारण आय डोंट नो की प्रत्येकाला कितपत प्रेझेंटेशन टाईप मोड मध्ये इंटरेस्ट असेल. सो इट विल बी इंटरॅक्टिव्ह आणि हे मी Q&A टाईपच प्रेझेंटेशन बनवले, तुम्हाला लक्षात येईल ते. आणि प्रत्येकाने फक्त त्यांच्या गुगल मीट वरती मेसेज सेक्शन मध्ये जाऊन प्रश्नांची उत्तरं टाईप करायची, जी मी फक्त बघणार आहे या ठिकाणी. तर त्याच्यासाठी प्रतीक मी तुला रिक्वेस्ट करेन की मे बी तू त्या मेसेजेस मध्ये जे काही कोणी लिहित असेल ते फक्त मला तू सांग, सो दॅट आय डोंट नीड स्विच ओव्हर. ठीक आहे, आय डोंट नीड टू स्विच ओव्हर फ्रॉम द स्लाइड्स. ठीक आहे प्रतीक? प्रतीक माझा मुलगा आहे ऍक्च्युली, ही इज ऑल्सो जॉईन दिस. तर MSME लँडस्केप आणि चॅलेंजेस हे पहिल्या काही स्लाइड्स आहेत.
डेफिनेटली हा आपण बऱ्यापैकी डिटेलमध्ये बघणार आहोत, कारण मेन चॅलेंजेस खूप आहेत आता. 80 ते 85% एमएसएमई ओनर एका प्रॉब्लेम, बरेच फायनान्शियल ट्रॅपमध्ये अडकलेत आणि मल्टिपल चॅलेंजेस मधनं जात आहेत. त्यामुळं ही स्लाइड खूप महत्वाची आहे. रिसेंटली महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं बजेट अनाऊन्स झालं आणि त्याच्या आधी सेंट्रल गव्हर्नमेंटचं बजेट अनाऊन्स झालं, की जे एमएसएमई साठी बूस्टर आणि एक रेकॉर्ड बजेट आहे, की एमएसएमई लाच पुढं ठेवून त्यांच्याच ग्रोथला फोकस धरून हे दोन्ही बजेट झालेले आहेत. आणि त्याचा अवेअरनेस अनफॉर्च्युनेटली थ्रू गव्हर्नमेंट फोरम खूप झालेला नाहीये. म्हणजे गव्हर्नमेंटनी अनाऊन्स करून ठेवून दिले तिथं, पण सो आमच्यासारखे 250 चॅनल पार्टनर आहेत इंडियाचे, गव्हर्नमेंटचे, ते या गोष्टी करतात की ते गव्हर्नमेंटचे सगळे इंटेन्शन लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतात. आणि तो आज एक प्रयोग असेल माझा, की तुम्हाला बऱ्यापैकी त्याचं नॉलेज देणं. तर हे काही हायलाइट्स आहेत. आता हे या गोष्टी आपण हाय लेवलला बघणार आहोत, कारण स्लाइड बरेच आहेत. नंतरची जी स्लाइड आहे, इंट्रोडक्शन टू एमएसएमई बेनिफिट स्कीम, याच्यावर थोडंसं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, की त्या स्कीम्स म्हणजे काय असतात, त्या कशा अवेल करायच्या असतात आणि त्याच्यात काय कंटेंट असतात. मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत. आता ह्या आम्ही इच सेक्टर बाय सेक्टर क्लासिफाय केल्यात, तर आपण खूप डिटेलमध्ये इथं सेक्टर बाय सेक्टर नाही जाणार आहोत, पण मोस्टली कॉमन ज्या सगळ्यांना असतील तेवढ्याच आपण इथं बघणार आहोत. सो जरी त्या 35 ते 114 स्लाइड जरी दिसत असतील, तरी आपण फक्त त्याच्यातल्या कॉमनच स्कीम असल्यामुळं दोज विल बी हार्डली 2 to 3 स्लाइड इफेक्टिव्हली. काही स्टार्टअप्स पण या ठिकाणी आहेत. सो स्टार्टअप्स ना मल्टिपल स्टेजमध्ये गव्हर्नमेंट हेल्प करतं. सेंट्रल गव्हर्नमेंट पण हेल्प करतं, स्टेट गव्हर्नमेंट पण हेल्प करतं. तर त्या काही गोष्टी आपण बघणार आहोत. मग महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत, त्या आपण फोकस करणार आहोत, कारण आय थिंक मोस्टली महाराष्ट्रामधलेच एमएसएमई जास्त आहेत इथं. एक कोणीतरी बेळगावचं आहे मला वाटतं. प्रायव्हेट कंपनी सपोर्ट स्कीम. ओके, आतापर्यंत लोकांचं एक इम्प्रेशन होतं की एमएसएमईज ना फक्त स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटच हेल्प करतं, पण ते रॉंग इंटरप्रिटेशन आहे. प्रायव्हेट कंपन्या आहेत, त्यांनी पण एमएसएमई ला सपोर्ट करण्यासाठी मल्टिपल स्कीम्स काढलेल्या आहेत. आणि आय एम शुअर दिस विल बी अन आय ओपनर फॉर मोस्ट ऑफ यू, कारण या एरियाज मध्ये फार कमी लोकांनी डीप मध्ये जाऊन नॉलेज घ्यायचा प्रयत्न केलाय, जो आम्ही केलाय. कारण आमची कन्सेप्ट आणि थीम एमएसएमई बढेगा तो देश बढेगा आहे, त्यामुळं आम्ही इथं पण डीप डाईव्ह केलाय. कर्नाटक स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, पण मी स्किप करेन आज. जे कोणी बेळगावचे मेंबर आहेत त्यांना मी नंतर सेपरेटली डिस्कस करेन. आता मल्टिपल जे चॅलेंजेस फेस होतात टिपिकली या स्कीम घेण्यासाठी आणि त्याच्याशी सोल्युशन्स काय आहेत त्याच्यावर थोडंसं आपण बोलणार आहोत. आणि मेन जो आहे तो आहे डॉक्युमेंटेशन, कारण स्कीमला लागतात ते डॉक्युमेंटेशन आणि लायसन्सेस. तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही सरकारी दरबारात ज्या वेळेला जाताय त्यावेळेला डॉक्युमेंटेशन आणि सिबिल स्कोर या दोघांचं अनन्यसाधारण महत्व आहे, कारण सिबिल स्कोर तुमचं फायनान्शियल कॅरेक्टर दर्शवतो गव्हर्नमेंटला, आणि डॉक्युमेंटेशन तुम्ही किती बिझनेसवरती फोकस्ड आहात हे डॉक्युमेंटेशन दर्शवतो. तर ज्यांचे डॉक्युमेंटेशन परफेक्ट आहेत, ज्यांचे सिबिल चांगले आहेत, त्या प्रत्येकाला विनासायास या सगळ्या स्कीम्स मिळतात. आणि आम्ही मल्टिपल सक्सेस स्टोरीज सांगणार आहोत तुम्हाला. आता हे सगळं झाल्यानंतर आम्ही काय केलंय, सगळ्यात लास्टला एमएसएमईचे जे काही चॅलेंजेस आहेत त्या प्रत्येक चॅलेंजला आम्ही एक सोल्युशन फाइंड आउट करायचा प्रयत्न केला. तो आयदर थ्रू टेक्नॉलॉजी और थ्रू टूल और थ्रू काइंड ऑफ अ टेम्पलेट और थ्रू कन्सल्टिंग मोड. तर हे सगळे कॉमन प्रॉब्लेम जे आपण सुरुवातीला बघणार आहोत या ठिकाणी, त्या सगळ्यांचे सोल्युशन्स इथं तुम्हाला आम्ही देणार आहोत. ओके, फाईन. तर आता मी जसं सांगितलं तसं हे मला इंटरॅक्टिव्ह करायचंय, त्यामुळे प्रत्येकाने पार्टिसिपेशन करणं खूप गरजेचं आहे, तरच मला कळेल की हे खरोखर इंटरेस्टिंग होतंय का बोर होतंय. तर आता मी ओपन फोरम ओपन करतोय. तर हे काही प्रश्न आहेत तुमच्या समोर आणि त्याची उत्तरं तुम्ही द्या. डझंट मॅटर बरोबर असतील चुकीचे असतील, पण जे कोणी प्रयत्न करतील ते खरोखर माझ्या बरोबर आहे त्या प्रेझेंटेशन मध्ये, असं मी ट्रीट करेन त्या सगळ्यांना. आणि मी त्यांना खूप रिस्पेक्ट करेन, कारण त्यांनी ते माझ्या क्वेश्चन्सला प्रतिसाद देत आहेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी, की
भारतामध्ये किती MSMEs आहेत आणि MSMEची थ्रेशहोल्ड काय आहे आणि MSMEचं योगदान इंडियन इकॉनॉमीमध्ये किती आहे. तर ह्याच्यात कोणत्याही प्रश्नाचं तुम्ही उत्तर फक्त टाईप करू शकता, तिन्हीची पण टाईप करू शकता. आणि प्रतीक, माय रिक्वेस्ट इज यू टू प्लीज रीड द आन्सर्स. जे चॅट विंडो मध्ये आन्सर्स ज्यांनी काही लिहिलेले आहेत ते प्लीज रीड कर. सो युअर टाइम स्टार्ट्स नाव. एक्सलंट एक्सलंट, थँक्यू व्हेरी मच. आय रिअली अप्रिशिएट. सगळ्यांना नमस्कार. आणि मला वाटतंय खूप इंटरेस्टिंग होणार आहे सगळं. ओके, तर आपण उत्तर बघूया. तर भारतामध्ये टोटल 6.5 कोटी MSME ओनर्स आहेत. 6.5 कोटी. ठीक आहे. आणि जर त्यांचं आपण योगदान म्हणायला गेलो तर 30% योगदान आहे त्यांचं इंडियन GDP मध्ये. त्याच्यात सर्व्हिसेस आणि ट्रेडिंगचं 24% योगदान आहे आणि 6% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं योगदान आहे या 30 मध्ये. 30चं ब्रेकअप असं आहे. आणि MSMEs म्हणजे काय, तर ज्यांचा टर्नओव्हर 10 कोटीच्या खाली आहे त्या सगळ्यांना मायक्रो म्हटलं जातं आणि इन्व्हेस्टमेंट 2.5 कोटीच्या खाली आहे त्यांना सगळ्यांना. ज्यांचा टर्नओव्हर 10 कोटीच्या वर पण 100 कोटीच्या खाली आहे त्यांना स्मॉल म्हटलं जातं आणि इन्व्हेस्टमेंट 25 कोटीच्या खाली हवी. आणि ज्यांचा टर्नओव्हर 100 कोटीपेक्षा जास्त पण 500 कोटी पर्यंत आहे त्यांना मीडियम म्हटलं जातं. आता 500 कोटी टर्नओव्हर पर्यंतची प्रत्येक कंपनी ही MSME होते. खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं इट मे लुक लाईक एक सबसिडरी ऑफ वन ऑफ द मल्टीनॅशनल कंपनी इन इंडिया आणि त्यांचा टर्नओव्हर 100 कोटी आहे. तर टर्नओव्हर 100 कोटी असेल तर जरी ती MNC असेल तरी ती स्मॉल MSME म्हणून ट्रीट होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि हा जो काही बदल झालेला आहे हा खूप स्वागतार्ह बदल आहे. कारण जर 500 कोटी पर्यंतच्या कंपनीज MSME मध्ये क्लासिफाय होत असतील याचा अर्थ 500 कोटी टर्नओव्हर पर्यंतच्या कंपनीला सगळे बेनिफिट्स क्लेम करता येणार आहेत जे त्यांना आहेत ते. ठीक आहे, व्हेरी गुड. MSMEचं योगदान एक्सपोर्टमध्ये 12.39 लाख करोड होतं आणि एक्सपोर्ट मधला टोटल त्यांचा जो काही शेअर आहे तो 45% होता. अजून एक खूप महत्वाची गोष्ट आहे, 28 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे MSME ओनर्सनी. ही एक खूप मोठी फिगर आहे. 28 कोटी लोक ही MSME ओनर्स सांभाळतायत, त्यांची कुटुंब चालवतायत आणि त्यांना अपलिफ्ट करतायत. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन. सगळे MSME ओनर जे आहेत भारतामध्ये त्यांचे कॉमन प्रॉब्लेम्स किंवा मेजर प्रॉब्लेम्स काय आहेत? सो प्लीज टाइप इन युअर चॅट विंडो अँड युअर टाइम स्टार्ट्स नाउ. एक्सलंट एक्सलंट, थँक्यू सो मच. एक्सलंट. तर आता आपण जर सगळे प्रॉब्लेम क्लासिफाय करायचं म्हटलं तर हे परफेक्टली लिस्ट डाऊन केले तर ह्याला आम्ही प्रायोरिटायझेशन दिलंय. तर 95% MSME ओनर जे प्रॉब्लेम फेस करतात तो टॉप प्रॉब्लेम आहे फायनान्स आणि कॅश फ्लो. बरेच लोक भरडले गेलेत, त्याच्या खाली चिरडले गेलेत. त्यांना माहित नाहीये की ते खरंच कमवतायत बिझनेस करून का गमवतायत. ओके, बऱ्याच जणांना फंडिंग, फायनान्सिंग, त्याचा ऍक्सेस हा अतिशय हार्ड वाटतोय. ते कॅश फ्लो फोरकास्ट करत नाहीत.
बाईंग मटेरियलसाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, पेईंग व्हेंडरचे चॅलेंजेस आहेत, त्यामुळे ऑर्डर्स पण घ्यायला त्यांना ते कचरतात. तर हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम आहे मार्केट ऍक्सेस अँड ब्रँडिंग. हा प्रायोरिटी नंबर 2 चा प्रॉब्लेम आहे. याच्यात स्टेडी कस्टमर फार कमी आहेत, वीक डिस्ट्रीब्युटर नेटवर्क आहे, अनक्लिअर टार्गेट सेगमेंट, लिमिटेड डिजिटल प्रेझेन्स, सो लीड्स आर इनकन्सिस्टंट आणि प्राइसिंग पॉवर इज लो. हा दुसरा प्रॉब्लेम मधला टॉप सेकंड प्रॉब्लेम आहे एमएसएमई ओनरचा. तिसरा प्रॉब्लेम पीपल स्किल रिटेन्शन. एमएसएमई ओनरकडे कोणाला राहायचंच नाहीये, प्रत्येकाला मोठ्या कंपनीत एमएनसी मध्ये जॉब करायचा आहे, हाय पेईंग जॉब करायचा आहे. त्यामुळे रिटेन्शन इज अ बिग चॅलेंज. हाय ॲट्रिशन रेट आहे, स्किलचा गॅप आहे, केआरए नाही आहेत, लिटल ट्रेनिंग आहे, कॉस्टिंग, क्वालिटी, मेंटेनन्स सगळे इश्यूज आहेत. प्राइसिंग, कॉस्टिंग, मार्जिन हा तर खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. सगळे मोठे हत्ती लोक जे आहेत, टाटा असेल, महिंद्रा असेल, जेवढे मोठे तुम्ही नावं घेता, हे सगळे लोक एमएसएमई ना चेपवायलाच बसलेले आहेत. आणि एमएसएमई ओनर एक ऍडहॉक पद्धतीने प्राइसिंग करतात. रॉ मटेरियल कॉस्ट प्लस 10% असं एक प्रत्येकाचं एक ऍडहॉक गणित आहे की कोट करताना ही या पद्धतीने कोट करायचं, कारण त्यांनी कॉस्टिंग वरती कधी फोकसच दिलेला नसतो आणि त्या पद्धतीने ते कोट करतात. वेळेस त्यांचे सेल्स, जनरल आणि ऍडमिन एक्सपेन्सेसच 20 किंवा 30% असतात. तर होतं काय की हे सगळ्या मोठ्या कंपन्यांना सेल करतात, पण कमवायच्या ऐवजी ते गमवतात. कसं मी सांगतो, तर एक तर रॉ मटेरियल कॉस्ट प्लस 10% हा फॉर्म्युला मोस्ट ऑफ द एमएसएमई ओनर, मी आता भोसरीमध्ये जातो, बऱ्याच इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जातो, तर ते कोट करतात आणि त्याला ह्या मोठ्या कंपन्या त्या प्राइसला त्या ऑर्डर घेतात. आणि पुढं काय होतं, यांना कॅश फ्लोचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्यांनी बिल डिस्काउंटिंगची अरेंजमेंट केलेली असते. सो जसं समजा तुम्ही टाटा मोटरला सेल केलं तर त्यांनी एचडीएफसी बरोबर अरेंजमेंट केली असती, महिंद्रा असेल तर महिंद्रा फायनान्स बरोबर, आणि इथं तुम्हाला कॅश मिळते इमिजिएटली आणि मग तुम्हाला वाटतं की तुम्हाला चॅलेंजेसच नाही आहेत. वेअरएज प्रत्येक सेल जो तुम्ही करतात तो सेल तुमची नेटवर्थ इरोड करत चाललेला असतो, कारण तुमचं कॉस्टिंगच प्रॉपर नाहीये. आणि हे का नसतं, तर एमएसएमई ओनर कधीही एमआयएस बनवत नाहीत, त्यामुळे त्यांना ओव्हरहेड्स काय आहेत ते माहिती नसतात आणि त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट फटका बसत असतो, पण तो दिसत नाही कारण कॅश फ्लो रोटेट होत असतो. तर त्यांना वाटतंय की सगळं व्यवस्थित चालू आहे, पण खूप काहीतरी ते गमवत आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5 आहे प्रोसेस, कंप्लायन्स आणि डॉक्युमेंटेशन. हा अतिशय मोठा प्रॉब्लेम आहे. कुणाकडेही एसओपीज नसतात, ओनरच स्वतः ऑपरेशनल फायर फायटिंग करत असतात, डेटा स्कॅटर्ड असतो, कधी कधी जीएसटी, ईएसआयसी, पीएफए ड्यू डेट मिस होतात आणि एवढी मोठी पेनल्टी येते की सगळं कमवलेलं गमवतात ते. टेक्नॉलॉजी आणि डेटा युसेज हा एक खूप मोठा चॅलेंज आहे. ज्या रेटनं टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे त्याला कोप अप होणंच अवघड आहे. म्हणजे 1 वर्षापूर्वी चॅट जीपीटी पण माहित नव्हतं लोकांना आणि आता चॅट जीपीटी अब्सोल्यूट झालंय असं म्हणतात लोक, कारण अँथ्रोपिक आलं आणि क्लॉड आलं. तर ज्या रेटनं सगळं काही बदलतंय तर तिथं ते ईआरपी अफोर्ड नाही करू शकत. मॅन्युअल हँड ऑफ असतात, डॅशबोर्ड्स नसतातच, सिक्युरिटी ऍक्सेस कंट्रोल वीक असतात आणि सगळ्यात महत्वाचा मोठा प्रॉब्लेम, बऱ्याच एमएसएमई ओनरनी बरीच वर्ष मेहनत करून कंपनी एका स्टेजला आणून ठेवलेली असते आणि त्यांची जी नेक्स्ट जनरेशन आहे ती शुअर नाहीये की ती त्या बिझनेसला नेक्स्ट लेवलला घेऊन जाणार आहे का नाही. त्यामुळं गव्हर्नन्स आणि सक्सेशन, सो त्यामुळं एमएसएमई ओनर ज्या वेळेला रिटायर्ड एज मध्ये एक मेंटॉर होणं एक्सपेक्टेड आहे, तिथं सुद्धा ते ऑपरेशनल फायर फायटिंग करताना दिसतात. आता हे प्रॉब्लेम मी काही निगेटिव्हिटीसाठी आणलेले नाहीयेत, ह्या प्रॉब्लेम्सना प्रत्येकाला सोल्युशन आहेत, पण सोल्युशनच्या आधी प्रॉब्लेम काय आहे हे माहिती हवेत म्हणून मी हे इथं तुमच्या समोर मांडतोय. या प्रत्येक प्रॉब्लेमला आम्ही पुढं सोल्युशन दिलेलं आहे की ह्या प्रत्येक प्रॉब्लेम मधनं कसं बाहेर यायचं. ठीक आहे, लेट्स गो अहेड. आता नेक्स्ट प्रश्न आहे की आपल्या इंडियामध्ये जे काही कंप्लायन्स रिक्वायरमेंट्स आहेत ते खरंच ईज ऑफ डुईंग बिझनेस ही जी टर्मिनॉलॉजी खूप कॉमनली वापरली जाते त्याला ते सपोर्टिव्ह आहेत का त्याला अजिबात सपोर्टिव्ह नाहीत, आणि ह्याच्याबद्दल
कुणाकुणाची काय काय मत आहेत त्यांनी ती मतं प्लीज नोंदवावी, येस किंवा नो एवढंच लिहायचंय. Excellent. Thank you for the participation. करेक्ट. आय थिंक हे तुम्ही टॅक्स पेयर आहात आणि ही तुमची धोती आहे आणि ही तुमची धोती आज सगळ्यांनी पकडलेली आहे. जीएसटी डिपार्टमेंट, आरबीआय, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड, नॅशनल कंपनी लॉ, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड, ओके, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट, ईडी सगळ्यांना माहिती आहे. एखाद्याला जर झोपवायचं असेल तर ईडी पाठीमागं लावला जातो. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स, इन्कम टॅक्स अपेलेट, जीएसटी अपेलेट ट्रायब्युनल, हे सगळे लोक तुमच्यावरती वॉच करतात. म्हणजे तुम्ही जर इन्कम टॅक्सच्या तुमच्या लॉग इन मध्ये गेलात पोर्टलवर तर AIS म्हणून आहे, अॅन्युअल इन्फॉर्मेशन सिस्टीम. त्याच्यात तुम्ही काही गुगल पेने काही पेमेंट केले असतील, इन्शुरन्स प्रीमियम किंवा ते सुद्धा तुम्हाला रिफ्लेक्ट होतात. आणि जीएसटीचा टर्नओव्हर तुम्हाला इन्कम टॅक्सच्या रिटर्न मध्ये दिसतो आणि वायसे वर्सा. तर हे सगळं कनेक्टेड पोर्टल आहे. तर डेफिनेटली सगळं कनेक्ट केलेलं आहे. टू सम एक्सटेंट रेग्युलेटरी कंप्लायन्स हा अजून ईज झालेला नाहीये. प्रयत्न भरपूर होत आहेत. जसं आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी मैत्री 2.0 म्हणून पोर्टल काढलं. त्याच्यात हा प्रॉब्लेम महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा ऍड्रेस करायचा प्रयत्न केलाय की 149 परमिशन अंडर सिंगल विंडो क्लिअरन्स त्यांनी आणलेले आहेत. पण अजून डेफिनेटली त्याच्यात स्कोप आहे. ओके, आता आपण डायरेक्टली बजेट आणि त्याच्याशी रिलेटेड काही पहिला बेसिक्स पाहू आणि नंतर मग क्वेश्चन्स मध्ये मध्ये मी विचारणार आहे टू मेक यू कीप यू अलर्ट. सगळ्यात सुरुवातीला सेंट्रल गव्हर्नमेंटचं बजेट सीतारामन मॅडमनी जे प्रेझेंट केलं त्याच्यात 24,566 कोटी MSME साठी बाहेर काढून ठेवले. 103% स्पेंड मध्ये इन्क्रीज केलेला आहे. फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री MSME मध्ये गव्हर्नमेंट इक्विटी घेणार आहे या वर्षांपासून आणि त्याच्यासाठी 10,000 कोटी बाजूला काढून ठेवलेले आहेत न्यू SME ग्रोथ फंड म्हणून. आणि सेल्फ रिलायंट इंडिया साठी 2,000 कोटी काढलेत. तर ह्या बजेटचं वैशिष्ट्य काय आहे तर हे क्रांतिकारक बजेट आहे ऍक्च्युली सगळ्या MSME ओनरसाठी. आणि थोडं समजून घ्या याच्यात काय होणार आहे तर इक्विटी तर्फे तुम्हाला सपोर्ट होणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. आणि दुसरा क्रांतिकारक बदल जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. याच्यापूर्वी काय होत होतं की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि त्यांच्या मिनिस्ट्रीज कुणालाही काही तुम्ही सप्लाय केलं तर प्रचंड फॉलोअप आणि त्याच्यामध्ये एनर्जी जात होती. त्याला फर्स्ट टाइम सोल्युशन काढले त्यांनी. काय सोल्युशन काढलंय तर TREDS म्हणून गव्हर्नमेंटचं एक पोर्टल आहे ज्याचा अर्थ आहे की बिल डिस्काउंटिंग. त्या डिस्काउंटिंगच्या पोर्टलवरती कुठल्याही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला जर काही तुम्ही सप्लाय केले त्याचा इनव्हॉइस जर तुम्ही त्याच्यावर अपलोड केला ह्या पोर्टलवर गव्हर्नमेंटच्या तर 96% ते 98% अमाऊंट इमिजिएटली तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार. सो दिस इज द रिमार्केबल चेंज विच गव्हर्नमेंट हॅज इंट्रोड्यूस. कारण त्यांना लक्षात आलं आपलंच गव्हर्नमेंट एकीकडनं म्हणतं की MSME ला आम्ही हेल्प करणार आहोत आणि दुसरीकडनं ते पेमेंट टाइमली देत नाहीत. तर त्याच्यावरती तोडगा निघालेला आहे. त्याच्यानंतर बरेच प्रोफेशनल जे आहेत, CAs आहेत, CS आहेत, CMAs आहेत, या सगळ्यांना डायरेक्शन देण्यात आलेत गव्हर्नमेंटकडून की तुम्ही पॅरा प्रोफेशनल्स क्रिएट करा. म्हणजे जे लोक फुल टाइम फुल CA होऊ शकत नाहीत, मध्ये सोडून देतात, तर त्यांना तुम्ही डेव्हलप करा. MSMEच्या इकोसिस्टमला नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी ते अफोर्डेबल सोल्युशन देतील. याचं कारण काय की आज भारतामध्ये फक्त 2 ते 2.5 लाख CAs आहेत आणि आय डोंट नो एक्झॅक्टली CS किंवा CMA किती आहेत पण ते 1 लाखाच्या वरती तर 101% नाही आहेत. तर एवढ्या मोठ्या इकोसिस्टमला एवढेच प्रोफेशनल हे खूप कमी पडतात आणि त्यांचे प्राइसेस त्या मानानं अफोर्डेबल नाही आहेत. सो त्यांनाच डायरेक्शन दिलं गेलं की त्यांनी पॅरा प्रोफेशनल्स तयार करायचे की जे Tier 2 आणि Tier 3 टाउन्स मध्ये हेल्प करू शकणार आहेत. सो या पद्धतीचं हे ओव्हरऑल बजेट आहे. तर आता मी फटाफट पुढे जातोय.
काही सेक्टर स्पेसिफिक स्कीम्स आहेत, मी त्याच्यावर फोकस नाही करणार आहे, कारण मल्टिपल सेक्टर्स आहेत आणि आपल्याकडे सगळ्या सेक्टर्सला रिप्रेझेंट करणारे लोक नाही येतात, त्यामुळे मी त्या सेक्टर स्पेसिफिक स्कीम इथं बोलत नाहीये. ओके, जिथं खूप महत्वाचं तिथं मी थांबेन आणि 2 मिनिटं सांगेन, कारण ही 238 स्लाइडचं प्रेझेंटेशन आहे. सो आय विल जस्ट वेट अँड टॉक ओनली फॉर दोज स्कीम्स. तर TRDS बद्दल मी बोललोय, कॉर्पोरेट मित्राबद्दल बोललोय, कस्टम ड्युटी पण रॅशनलाइज झाले. एक गोष्ट आहे की बरेच लिगसी इंडस्ट्रियल क्लस्टर्स आहेत, त्यांना कम्प्लीट रिव्हायवल मोडमध्ये गव्हर्नमेंट घेऊन जाणार आहे. ठीक आहे, त्या रिव्हायवल मोडमध्ये काय करणार आहे गव्हर्नमेंट, तर त्यांचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळं अपग्रेड होणार आहे, जेणेकरून त्यांना नवीन प्लांट, मशिनरी आणि या सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट मिळणार आहे. कुरिअर एक्सपोर्टची कॅप रिमूव्ह केली, तर 10 लाखच्या वरती जर तुम्हाला कोणती गोष्ट कुरिअर करायची असेल तर त्या कन्साइनमेंट 10 लाखाच्या वरच्या कुरिअर कन्साइनमेंटला पूर्वी परमिशन नव्हती, ती फर्स्ट टाइम या बजेटमध्ये दिली गेलेली आहे. ओके, आता परत नेक्स्ट क्वेश्चन आहे, गव्हर्नमेंटनी MSME सेक्टरला हेल्प करण्यासाठी म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने किती पैसे बाजूला काढून ठेवलेत किंवा किती करोड रुपये बाजूला काढून ठेवलेत, तर प्लीज टाईप इन युअर चॅट विंडो. गव्हर्नमेंटनं जे काही पैसे काढून ठेवलेले आहेत, ह्या टोटल अमाऊंट मध्ये अलोकेशन केलेलं आहे, पण ऍक्च्युअल स्पेंड किती झालं ते माहितीच नाहीये. आणि आय एम व्हेरी क्युरियस, कारण मी MSME बढेगा तो देश बढेगा या कन्सेप्टने काम करतोय. मी मल्टिपल सोर्सेस ट्राय केले, नक्कीच जे स्पेंड झालेला आहे तो अतिशय कमी आहे, पण तो डिस्क्लोज अजून कुठं झालेलाच नाही. आणि आय विल बी द फर्स्ट पर्सन हू विल बी फायलिंग द RTI, कारण मला MSME ओनरसाठी काम करायचं आहे. तर मी RTI फाईल करतोय आता याच्यावरती की गव्हर्नमेंटनी कम्प्लीट डिस्क्लोज करावं की प्रत्येक स्कीम अंडर एव्हरी 6 मंथ किंवा एव्हरी 3 मंथ दे नीड टू टेल अस हाऊ मच हॅज बीन स्पेंड, कारण ती मेकॅनिझम अजून स्ट्रॉंग नाहीये. मेसेजेस मला येतात की सीतारामन मॅडम प्रेशर करतायत, आम्हाला 8,000 कोटी दिलेत, SBIच्या GM मला सांगत होता, आणि आम्ही 1.5 ते 2,000 कोटी वाटू शकलो. आणि त्यांनी सांगितलंय की जर हे 31 मार्चच्या उरलेले नाही दिले पैसे तर आम्ही तुम्हाला शोकॉज नोटीस पाठवली जाईल, कारण तुम्हाला MSME ओनर्सना देण्यासाठी पैसे दिलेले आहेत. मग SBI GM इज प्रेशरायझिंग मी की कुठूनही मला 50 चांगले स्टार्टअप घेऊन या, आम्हाला त्यांना ऍट अ टाइम 5-5 कोटी द्यायचे आहेत. सो डेफिनेटली अलोकेशन जे आहे आणि स्पेंड याच्यात खूप मोठी तफावत आहे बिकॉज ऑफ द अवेअरनेस, पण ती बाहेर येत नाहीये कुठं, आणि ती आम्ही डेफिनेटली थ्रू RTI बाहेर काढू आणि ते मी पब्लिश पण करेन. तर हे एक बजेटचं अलोकेशन आहे 24,566 कोटी जे 26-27 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी केलंय. याच्यात गव्हर्नमेंटचं इंटेन्शन खूप चांगलं आहे, क्लिअर आहे की त्यांना PMEGP, प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, ज्याच्यामध्ये ज्याला फ्रेश स्टार्ट करायचं बिझनेस, शून्यातनं उभा करायचा, त्याला मॅन्युफॅक्चरिंगसाठी 1 कोटी आणि सर्व्हिसेस बिझनेसला 50 लाखाचं लोन हे PMEGP मधनं दिलं जातं. सिमिलरली महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनी CMEGP पण काढलेली आहे, त्याच्यामध्ये पण सिमिलर अमाऊंट त्यांनी आयडेंटिफाय केली, पण ही अमाऊंट 52% वाढवली. म्हणजे इंटेन्शन एकदम क्लिअर आहे की त्यांना इकोसिस्टीमला हेल्प करायची आहे. मग त्याच्याच बरोबर CGTMSE म्हणून स्कीम आहे, ज्याच्यात कोलॅटरल फ्री लोन की जे MSME ओनरना 10 कोटी मिळतात. मग टूल रूम आहे, स्फूर्ती क्लस्टरच्या स्कीम्स आहेत, चॅम्पियन म्हणून स्कीम्स आहेत. ह्या मल्टिपल स्कीमद्वारे हे पैसे अलोकेट केलेत, आणि ज्याच्यात काही स्कीम्स अशा आहेत जशी स्फूर्तीमध्ये रिडक्शन केलंय, कारण 500 आर्टिझन्सना एकत्र आणून एक क्लस्टर ची स्थापना करणं हे काही सिंपल काम नाहीये. मग ते गव्हर्नमेंटला रिअलाइज झालं, त्यामुळे त्यांनी त्याचं अलोकेशन कमी केलं आणि त्यांनी बाकीच्या ठिकाणी ते अलोकेशन डिस्ट्रीब्यूट केलंय. आता हे मल्टिपल सेक्टर्स आहेत आणि सेक्टर बाय सेक्टर ह्या ठिकाणी काय बदल केलेत, तर आता मी काय करेन 1 किंवा 2च सेक्टर घेईन एक सॅम्पल, कारण आय थिंक आपल्या इथं फूड प्रोसेसिंग रिलेटेड कोणीतरी आहे,
किंवा ऍग्री बिझनेसमध्ये पण एक मॅडम आहेत. सो मी एक फूड प्रोसेसिंग आणि ऍग्रीचं एक सॅम्पल घेऊन सांगेन तुम्हाला, आणि मे बी इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग एक घेऊ आपण. तर फूड पार्क्स, ओके, आणि कोल्ड चेन इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यासाठी एक स्पेशल फोकस आलेला आहे, ज्याच्यात 30 to 35% सबसिडी इंट्रोड्यूस केलेली आहेत आणि 10,000 कोटीचं अलोकेशन केलेलं आहे, जे डेअरी असेल, राईस मिल आणि फ्रूट किंवा व्हेजिटेबल आणि प्रोसेस फूडसाठी हे एक स्पेसिफिक फोकस म्हणून या बजेटमध्ये दिसतंय. इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी टूल रूम, लिगसी क्लस्टर रिवायवल आणि डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग ही एक अतिशय मोठी अपॉर्च्युनिटी निर्माण झाली आहे. तर 14,000 पार्टची लिस्ट गव्हर्नमेंटने अनाऊन्स केली आहे की इंडियाला पूर्ण डिफेन्स इंडिजनाइज करायचं आहे, आणि त्यांनी 14,000 पार्ट्स जे डिफेन्समध्ये वापरले जातात त्यांचे फोटो सृजन म्हणून पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती टाकलेले आहेत, आणि ते म्हणतायत की तुम्ही MSME ओनर पुढे या आणि हे पार्ट डेव्हलप करायचे असतील तर तुम्हाला एंड टू एंड पूर्ण असिस्टन्स दिला जाईल. त्याच्यासाठी रिलेटेड टूल्स गव्हर्नमेंट परचेस करेल, त्याच्यासाठी रिलेटेड R&D खर्च गव्हर्नमेंट उचलायला तयार आहे, माइलस्टोन बेस्ड प्रोजेक्ट पूर्ण फायनान्स होईल, आणि लाईफ लॉंग तुम्हाला त्या पार्टची ऑर्डर ही गव्हर्नमेंट तुम्हाला देईल. कारण आपल्या सगळ्यांना माहिती की आता काय चालू आहे, इराण, इस्रायल आणि ज्या काही सध्या गोष्टी चालू आहेत, अमेरिका वॉर, त्याच्यात इतकी सगळी टेन्सवाली सिच्युएशन आहे. तर इंडियाला सेल्फ रिलायंट व्हायचं आहे सगळीकडनं. मग मेक इन इंडियामध्ये मेन इनिशिएटिव्ह 33% गव्हर्नमेंटचं बजेट हे डिफेन्ससाठी खर्च केलं जातं. तर त्या अनुषंगानं त्या सेक्टरला एक मोठी बूस्ट देण्यासाठी गव्हर्नमेंटनी हे क्रांतिकारक पाऊल उचललंय की त्याच्यामध्ये फंड्स पण क्रिएट करून ठेवलेले आहेत. ओके, PM विश्वकर्मा म्हणून स्कीम आहे. याच्यामध्ये कार्पेंटर, वेवर, ब्लॅकस्मिथ, पॉटर या सगळ्यांना 2 लाख रुपये गव्हर्नमेंट देतं. PMEGP ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. CGTMSE हा एक क्रांतिकारक बदल आहे. 75 ते 85% गॅरंटी दिली जाते अप टू 10 करोड. आता ह्या स्कीम मध्ये हे गव्हर्नमेंटचं इंटेन्शन आहे, आणि जसं आपण आता पुढे जाऊ, एक आहे इंटेन्शन आणि दुसरं आहे ऍक्शन. तर कुठं कुठं गॅप आहे ती आपण आता बघणार आहोत डेफिनेटली. जसं हे इंटेन्शन खूप चांगलं आहे, इथं ते म्हणतात की कुणालाही मिळणार, पण ऍक्च्युअल मध्ये गेल्यानंतर असं होतं की 3 वर्षाची बिझनेस हिस्ट्री असेल तरच बँक त्या ठिकाणी CGTMSE ची फाईल हातात घेते, आणि ज्या ठिकाणी प्रॉफिट होतोय त्याच केसेस हाताळल्या जातात. मग त्या केसमध्ये काय करायचं, एस्कलेशन कुठं आहे, काय प्रोसेस फॉलो करायची, या गोष्टी आपण डेफिनेटली पुढे बघणार आहोत. एक्सपोर्टसाठी बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. रोड टॅप म्हणून पण स्कीम्स आलेल्या आहेत. मुद्रा योजना अमाऊंट कमी आहे, पण डेफिनेटली इथं हेल्प होते. 20 लाख पर्यंत जो स्टार्टअप बिझनेस आहे त्याला ही हेल्प होतीये. आणि एक गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे, आणि हे प्रत्येकाने पाहणं खूप आवश्यक आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, प्रतीक, मे बी यू कॅन टेल मी, गव्हर्नमेंटच्या जी काही लोन स्कीम आहेत, की गव्हर्नमेंटला जेव्हा लोन डिस्बर्स करायचं आणि तुमच्याकडे सगळे प्रॉपर डॉक्युमेंट्स आहेत, तर टोटल टाइम हा किती लागायला पाहिजे ऍज पर यू? यू हॅव ऑल निडेड डॉक्युमेंट्स, आणि गव्हर्नमेंटला तुम्हाला अप्रोच करायचं आहे फॉर अवेलिंग द लोन किंवा अवेलिंग द बेनिफिट ऑफ लोन ओनली, रादर फायनान्शियल असिस्टन्स. तर गव्हर्नमेंट कडून परमिशन मिळण्यासाठी किती वेळ लागायला पाहिजे? ओके ओके हो ओके, क्या बात है. ओके. आन्सर 19-20 इथं तिकडं नाही आहे, एवढा मोठा फरक आहे. तर करेक्ट आन्सर आहे 59 मिनिटं. आता
ही गव्हर्नमेंटने ऑफिशियल वेबसाईट लॉन्च केलेली आहे, PSB लोन्स इन 59minutes.com. प्रतीक, ही वेबसाईट तू चॅट विंडो मध्ये टाक, म्हणजे सगळ्यांना ती लक्षात येईल. 59 मिनिटांमध्ये माझ्या क्लायंटचे बरेच लोन झालेले आहेत, फक्त 59 मिनिटांमध्ये. आणि ही साईट सिडबी मॅनेज करते आणि ही कुणालाच माहित नाहीये. भारतामध्ये फक्त 7.5 लाख MSME ओनर आहेत की ज्यांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या साईटवर अप्लाय केले. त्यांनी 59 मिनिटांमध्ये 74,000 कोटी रुपये रिसिव्ह केलेले आहेत. आणि त्याच्यामधले 6,300 जणांचे व्हिडिओ टेस्टिमोनियल हे गव्हर्नमेंटनी या ठिकाणी टाकलेले आहेत. सो यू कॅन गो अँड वॉच दोज टेस्टिमोनियल्स. बघा आता प्रॉब्लेम काय होतो की ज्या वेळेला गव्हर्नमेंटचे कुठलेही लोन किंवा डॉक्युमेंटेशन किंवा जे काही हवं असतं त्यावेळेला आपण जातो कोणाकडं? बँकेकडं. दिस इज द बेसिक मिस्टेक वी आर डुईंग. नेव्हर गो टू द बँक फॉर अवेलिंग एनी ऑफ द गव्हर्नमेंट लोन ऑर बेनिफिट स्कीम. गव्हर्नमेंटनं त्यांच्या या सगळ्या वेबसाईट केलेल्या आहेत. गो टू दोज वेबसाईट, इथं लॉग इन करा, इथं अप्लाय करा. आणि ह्या सगळ्या PMO ऑफिस मॉनिटरिंग होतं या सगळ्या साईट वरती. त्यांचे रिपोर्ट जातात, त्यांचे डॅशबोर्ड बनतात. सो दिस इज वेअर गव्हर्नमेंट हॅज ट्राईड टू स्पीड अप द टोटल प्रोसेस. आता स्टार्टअप इंडियाला एक सीड फंड 45 कोटीचा कॉर्पस त्यांनी ओपन केलाय. मग बऱ्याच टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन स्कीम्स आहेत. क्वालिटी सर्टिफिकेशन वरती कोणीतरी प्रश्न विचारला होता, तर मी डेफिनेटली सांगतो की झेड सर्टिफिकेट हे प्रत्येक MSME ओनरनी घेणं अतिशय आवश्यक आहे. झेड म्हणजे काय? झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट. हे सर्टिफिकेट साधारण 30,000 ते 1 लाख डॉक्युमेंटेशन प्रोसेस आणि ब्रॉन्झ, सिल्वर किंवा गोल्ड तुम्ही कोणतं घेता. आणि या सर्टिफिकेटची 80% फी गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडाईज करते. म्हणजे 1 लाखाचं जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 20,000 रुपये भरायला लागतात. आता होतं काय, ज्या वेळेला तुम्ही झेड सर्टिफिकेट तुमच्याकडे घेता त्यावेळेला तुमचा इंटरेस्ट रेट 0.25% कमी होतो. प्लस प्रोसेसिंग फी 0 आणि मल्टिपल ठिकाणी तुम्हाला प्रायोरिटी मिळते लोन मध्ये. कारण गव्हर्नमेंटला टोटल सिस्टीम जी आहे ही इकोसिस्टीम, ही क्वालिटी इकोसिस्टीम करायची MSME ची. त्याच्यासाठी म्हणून हे सगळे पावलं उचललेत. आता अजून एक स्कीम आहे, डिजिटल MSME स्कीम. आता मागच्या आठवड्यात मी नाशिकला गेलो होतो. तिथं एक अंबड म्हणून MIDC आहे, तिथं एक नाशिक क्लस्टर आहे. तिथं 197 स्टार्टअप आहेत. यू विल बी शॉक्ड. मोर दॅन 50 to 60% स्टार्टअपनी 10 ते 20 लाख रुपये 3 ते 4 दिवसात गव्हर्नमेंटच्या स्कीम मधनं घेतलेले आहेत. एवढा ट्रिमेंडस अवेअरनेस आहे या स्टार्टअप इकोसिस्टीमचा. आणि त्याच्यात मोर दॅन 50% स्टार्टअपनी डिजिटल MSME स्कीम घेतली. ही स्कीम काय आहे? तुम्ही तुमच्या बिझनेसला नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी कुठलंही डिजिटल सॉफ्टवेअर जर घेतलं, फॉर एक्झाम्पल झोहो घेतलं, टॅली घेतलं, पॉवर BI घेतलं, कुठलंही ERP घेतलं, बारकोड स्कॅनर घेतला, डिजिटली सक्षम होण्यासाठी काहीही तुम्ही खर्च केला तर गव्हर्नमेंट 50% ऑफ द सॉफ्टवेअर तुम्हाला सबसिडी मिळतं. आणि प्रॅक्टिकली 3ऱ्या दिवशी पैसे अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत आफ्टर अपलोडिंग द इनव्हॉइस. तर हे एक अतिशय क्रांतिकारक पाऊल आहे ह्या बजेटमधलं. आणि हे सगळं प्रॅक्टिकली वर्क होते. त्यामुळे आम्ही काय केलंय, प्रत्येक स्कीमला स्टार 1, स्टार 2, स्टार 3, स्टार 4 आणि स्टार 5. तर मी स्टार 5 स्कीम्स तुम्हाला सांगतो की ज्या 100% होतात, सिमलेस होतात. यू डोंट नीड टू पे एनी मनी डाऊन द टेबल. कुठेही काहीही फॉलोअप करायची गरज पडत नाही. त्याच्यामधली ही टॉप स्कीम आहे डिजिटल MSME आणि झेड सर्टिफिकेट. कारण ह्याचे बेनिफिट ट्रिमेंडस आहेत. सिमिलरली तुमच्याकडे जर IP असेल तर त्याची 50% फी तुम्हाला परत मिळते. ऑफकोर्स
80% जर वुमन ओन्ड IP असेल तर. त्याच्यानंतर जेम म्हणून पोर्टल आहे. माझं असं सजेशन आहे की प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडर, प्रत्येक मॅन्युफॅक्चरर आणि प्रत्येक ट्रेडरनी जेम पोर्टलवरती जाऊन रजिस्ट्रेशन करणं अतिशय मॅन्डेटरी आहे. मोर दॅन 30,000 करोडचं पर्चेसिंग गव्हर्नमेंटनी बिड्सच्या द्वारे जेम पोर्टलवरनं केले आणि इथून पुढं प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, त्याच्यानंतर जेवढे काही डिपार्टमेंट आहेत, मिनिस्ट्रीज, या सगळ्यांना कॉर्पोरेशन्स सॉरी कॉर्पोरेशन ज्या आहेत महानगरपालिका त्या पण जेम पोर्टलचे अंडर घेतले. हो, करेक्ट. डेफिनेटली सगळं जेम पोर्टल वरती आलेलं आहे. सो कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद, आणि ह्याच्यामध्ये एवढी ऑपॉर्च्युनिटी ओपन झालेली आहे. माझा एक क्लायंट आहे श्रीटेक डेटा म्हणून, 5 वर्षामध्ये फक्त जेम पोर्टल वरती रजिस्ट्रेशन केल्यामुळं त्यांची कंपनी 0 वरून 700 कोटी टर्नओव्हर वरती गेलेली आहे. आणि याच्यामध्ये बऱ्याच जणांना वाटतं की सर्व्हिसेसला काय स्कोप नाहीये, पण असं काही नाहीये. जसे प्रोडक्ट्स घेतले जातात तसे सगळे सर्व्हिसेस पण या ठिकाणी घेतले जातात. आणि हे सगळे बिड्स इथं तुम्हाला ओपनली दिसतात. हे बघा, हे सगळे सर्व्हिसेस आले. जुन्या गाड्या पण जेम पोर्टल वरती घेतल्या जातात. आणि ही एक ह्यूज ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी क्रिएट झालेली आहे की ज्याचा प्रत्येकाने फायदा घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि दुसरा क्रांतिकारक बदल काय झालाय तर जेम पोर्टलला TREDS ची इंटिग्रेट करणं, हा एक अतिशय मोठा क्रांतिकारक बदल या बजेटमध्ये झालेला आहे. म्हणजे काय, जेम पोर्टलवरनं काही पर्चेसिंग केलं कुठल्याही डिपार्टमेंटनी तुमच्याकडून, तो इनव्हॉइस डायरेक्टली TREDS पोर्टलला जायचं, तिथं तो इनव्हॉइस अपलोड करायचा. तो अपलोड केला की तुम्हाला बँकांचे फोन यायला चालू होतात. 96% ते 98% डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होतात. तर हे जे काही पोर्टल आहेत हे अतिशय महत्वाचे पोर्टल आहेत आणि हे सगळं मी तुम्हाला प्रेझेंटेशन देणारच आहे हे झाल्यानंतर. तर आता इथं बघा, 60,000 प्लस MSME ओनर्सनी ह्या पोर्टलवरती जाऊन बेनिफिट क्लेम केलेले आहेत आणि 3,300 कंपन्या ह्या RxIL पोर्टलवरती आहेत. आणि कंपल्सरीली गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला RxIL पोर्टलवरती जाणं मॅन्डेटरी झालेलं आहे. ठीक आहे. आता आपण बघू की ओव्हरऑल पुढं कसं जायचंय ते. तर आता सेंट्रल गव्हर्नमेंटनी MSME सेक्टरला हेल्प करण्यासाठी काय काय इनिशिएटिव्ह घेतलेत. आता तर मल्टिपल पद्धतीने गव्हर्नमेंट हेल्प करतंय, नॉट ओनली थ्रू स्कीम. तर एक तर फायनान्शियल सपोर्ट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तुम्ही बघताय ज्या पद्धतीने ओव्हरऑल नितीन गडकरी जी करतायत अख्ख्या इंडियामध्ये. इंडस्ट्रियल पार्क आहेत, क्लस्टर आहेत, टेक्नॉलॉजी पार्क आहेत, इन्क्युबेशन सेंटर्स मल्टिपल ओपन झालेत. तसं आता पुण्यामध्ये माझं कोथरूडमध्ये ऑफिस, इथंच बाजूला 3 इन्क्युबेशन सेंटर आहेत. एक MIT आहे, दुसरं मराठवाडा मित्र मंडळचं आहे. तर ह्याच्यात मल्टिपल हेल्प होते. स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंगसाठी प्रत्येक डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर जे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये ते मल्टिपल प्रोग्राम्स कंडक्ट करतात आणि ते सगळे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. मार्केट ऍक्सेससाठी गव्हर्नमेंटचे मल्टिपल ट्रेड फेअर आहेत, नेटवर्किंग इव्हेंट करतं गव्हर्नमेंट, एक्सपोर्ट प्रमोशनचे इव्हेंट्स करतं. रेग्युलेटरी सिम्प्लिफिकेशन मध्ये एफर्ट आहेत, जरी 100% मटेरियलाइज नाही होतं तरी बऱ्यापैकी एफर्ट दिसत आहेत तुम्हाला. इन्कम टॅक्स लॉ पण सिम्पल केला आहे. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने खूप क्रांतिकारक पावलं उचलली आहेत, सिंगल विंडो क्लिअरन्स वगैरे. उदय सामंतजी खूप चांगलं काम करतात आणि इट इज वर्किंग व्हेरी फाईन. इंडस्ट्री मैत्रीला 1.0चं 2.0 पोर्टल केलं आणि अमेझिंग त्याच्यात बदल केलेत की तिथं तुम्हाला कोणत्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये कुठं ती फाईल आहे ते पण तुम्हाला दिसतं. टॅक्स इन्सेंटिव्ह बेनिफिट आहेत, टेक्नॉलॉजी अडॉप्शन स्कीम आहेत, ऍक्सेस टू गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट, क्वालिटी स्टँडर्ड्स आणि सर्टिफिकेशन. तर हे मेजर आहेत. आता ऑफकोर्स या प्रश्नाचं उत्तर टायटल स्लाइड मध्ये, त्यामुळं मी हा प्रश्न विचारणार नाहीये. तर या सगळ्या जर योजनांची आपण गोळाबेरीज करायची झाली महाराष्ट्र स्टेटच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, तर त्या सगळ्या योजना किती आहेत.
तर त्याचं उत्तर आहे 2990. आता योजना समजून घेण्याच्या आधी योजनेचं क्लासिफिकेशन समजून घेणं खूप महत्वाचं आणि मी या स्लाइडवर 5 मिनिटं आता बोलणार आहे, कारण अतिशय महत्वाची स्लाइड आहे ही. तर जर मी या 2990 योजनांचं क्लासिफिकेशन करायचं ठरवलं तर काय होणार? 713 ज्या योजना आहेत ह्या कॅपिटल सबसिडी या नेचरच्या. कॅपिटल सबसिडी या शब्दाचा अर्थ काय की गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देतं आणि जे काही पैसे गव्हर्नमेंट तुम्हाला देतं ते परत द्यायचे नाहीत. इट इज वन्स गिवन, यू हॅव टू यूज इट फॉर युअर ओन पर्पज. आता गव्हर्नमेंट पैसे देताना काय क्रायटेरिया यूज करतं? सगळ्यात पहिला तुमचं लोकेशन. तुम्ही तुमचा बिझनेस जो कोर बिझनेस आहे, जर मॅन्युफॅक्चरिंग असेल तर तो सेटअप, नॉट कॉर्पोरेट ऑफिस, हा कुठं टाकलेला आहे? म्हणजे पुण्यात टाकलाय, मुंबईत टाकलाय, ठाण्यात टाकलेला आहे का, गडचिरोलीला टाकलाय का, कागलला टाकलाय का, सातारा का, कराड का, विदर्भात टाकलाय? आता हे लोकेशन गव्हर्नमेंटच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे, कारण इंडियाला बॅलन्स डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांनी पूर्ण भारताला 5 भागामध्ये डिव्हाइड केलंय. ते 5 भाग कोणते आहेत? ए, हायेस्ट हायली इंडस्ट्रियल डेव्हलप्ड जे काही सिटीज आहेत त्याला ए म्हणतात, पुणे आणि मुंबई. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इतकं झालेलं आहे आणि इतकी गर्दी झाली आहे, त्यामुळे इथं जर काही तुम्ही इंडस्ट्री किंवा काही टाकलं तर तुम्हाला इथं काहीही मिळत नाही. त्याच्यानंतर येतो बी. पुण्यापासून एक 50 किलोमीटर पुढे गेलात तुम्ही, शिरवळ किंवा इकडे आळंदीच्या पुढं, तर दॅट इज लाईक बी. मग सी, अजून थोडस पुढे गेलात, मग अजून थोडं पुढे गेलात की मग डी, फॉर एक्झाम्पल सातारा, कोल्हापूर खाली गेलात पश्चिम महाराष्ट्रात, किंवा इकडे गेलात विदर्भाच्या दिशेने जायला सुरुवात केली तुम्ही, तर तिकडे डी येतं. आणि जेवढं तुम्ही अजून इंटेरियर मध्ये जाणार तेवढं डी प्लस. आता गडचिरोली नक्षलाइट डिस्ट्रिक्ट डी प्लस आहे, म्हणजे काय? 10 कोटीची जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर गव्हर्नमेंट 12.5 कोटी तुम्हाला परत देतं. आता ए, बी, सी, डी आणि डी प्लस ह्या झोन नुसार जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल त्याच्यात लँड आला, प्लांट आले, मशिनरी आली, फर्निचर आलं, फिक्चर आलं, कॉम्प्युटर आले, जे काही तुम्ही घ्याल त्याला तुम्हाला गव्हर्नमेंट फंड्स परत देते. आता हे पैसे कसे मिळतात? तर गव्हर्नमेंट कॅश तुम्हाला देत नाही. ते म्हणतात की तुम्ही परचेस केल्यानंतर एखादी गोष्ट ज्याची ती जी काही कॉस्ट आहे, लेट्स से 1 कोटीची प्लांट आणि मशिनरी तुम्ही घेतली आणि 70 लाख रुपये तुम्हाला त्याच्यावरती गव्हर्नमेंटला सबसिडी द्यायची आहे, 70%, कारण तुम्ही डी प्लस मध्ये आहात लेट्स से. तर गव्हर्नमेंट म्हणतं हे 70 लाख रुपये तुम्ही स्टेटचा जो काही जीएसटी आहे तो आम्हाला देऊ नका, जोपर्यंत हे तुमचे गव्हर्नमेंटकडनं यायचे वसूल होत नाहीत तोपर्यंत. आणि कॅपिटल सबसिडी मध्येच ग्रांट्स पण कन्सिडर होतात. ग्रांट्स आणि सबसिडी मध्ये काय फरक आहे एक लक्षात ठेवा. ग्रांट्स हे स्टार्टअपला दिले जातात. कॅपिटल सबसिडी ही कुठली तरी ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यावर दिली जाते, व्हेअरएज ग्रांट्स ही ऍक्टिव्हिटी सुरू करण्याच्या आधी दिलं जातं. त्यामुळे स्टार्टअपला आयडिया आहे, आयडिया जनरेट झाली आहे आणि त्याच्यातनं काहीतरी प्रोटो बनवायचं आहे, कन्सेप्ट आहे, खूप छान कन्सेप्ट आहे, तिथं ग्रांट मिळते. व्हेअरएज एमएसएमई ओनरना जी मिळते ती सबसिडी. आता प्रत्येक स्टार्टअप हा एमएसएमई असतो, पण प्रत्येक एमएसएमई हा स्टार्टअप असू शकत नाही. खूप महत्वाचं वाक्य आहे. प्रत्येक स्टार्टअप हा एमएसएमई असतोच, पण प्रत्येक एमएसएमई हा स्टार्टअप असू शकत नाही. एमएसएमईला जर स्टार्टअप व्हायचं असेल तर सगळ्यात सुरुवातीला त्यांनी स्टार्टअप इंडियाच्या अंडर रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं आणि जे एमएसएमई ओनर्स ज्यांचे व्यवसाय हे 2018 नंतर सुरू झालेले आहेत तेच एमएसएमई ओनर स्टार्टअपच्या अंडर रजिस्ट्रेशन करण्यासाठी एलिजिबल होतात. आणि त्याच्यासाठी महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे इनोव्हेशन, आयदर प्रोसेस इनोव्हेशन, आयडिया इनोव्हेशन, कन्सेप्ट इनोव्हेशन. ह्या कन्सेप्टनं जर तुम्ही गेलात तरच तुम्हाला स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन मिळतं आणि मग ग्रांटला तुम्ही एलिजिबल होता. एखादा किराणा मालाचं दुकान कधी स्टार्टअप होऊ शकत नाही, पण डीमार्ट ॲज अ कन्सेप्ट स्टार्टअपच्या अंडर रजिस्टर होऊ शकते, किंवा अमेझॉन ॲज अ कन्सेप्ट स्टार्टअपच्या अंडर रजिस्टर होऊ शकते. तर ह्या 713 स्कीम्स आहेत. नंतरचा जो भाग आहे तो आहे क्रेडिट गॅरंटीचा. क्रेडिट गॅरंटी या शब्दाचा अर्थ काय की
तुमच्याकडे देण्यासाठी कोलॅटरल नाही आहे आणि बँक म्हणते कोलॅटरल शिवाय फंडिंग होणार नाही. ह्या प्रॉब्लेमला सोल्युशन हे क्रेडिट गॅरंटी लोनद्वारे दिलं जातं. एमएसएमई ओनरला ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म 10 कोटी रुपये कोलॅटरल फ्री लोन मिळतं आणि स्टार्टअपला ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म 20 करोड कोलॅटरल फ्री लोन मिळतं. फ्रीचा अर्थ 100% फ्री नाही, 70 ते 85% सेंट्रल गव्हर्नमेंट तुमची जबाबदारी घेतं की तुम्ही नाही पैसे दिले तर सेंट्रल गव्हर्नमेंट विल पे टू द बँक आणि त्याच्यासाठी एक तुम्हाला लेटर इश्यू केलं जातं. CGTMSE थ्रू एक लेटर इश्यू केलं जातं. अगेन थ्रू पोर्टल तुम्हाला हे लेटर मिळतं आणि ते बँकेत जाऊन सबमिट करायचं असतं. आता गव्हर्नमेंट म्हणतं की हे कुणालाही मिळतं, पण प्रॅक्टिकल रिअलिटी काय आहे इथं? मिनिमम 3 वर्षाचा एक्झिस्टन्स बँक चेक करतात आणि प्रॉफिटेबिलिटी, मग तुम्हाला हे मिळतं. आणि गव्हर्नमेंट ज्या वेळेला तुमच्या बिहाफ मध्ये बँकेला गॅरंटी देतं त्यावेळेला गव्हर्नमेंट 1.75% तुमच्याकडनं चार्ज करतं, विच इज ऍडेड टू द नॉर्मल रेट ऑफ इंटरेस्ट विच बँक्स आर चार्जिंग. म्हणजे जर बँकेचा रेट 11% असेल तर 12.75% तुम्हाला चार्ज केलं जाणार, कारण गव्हर्नमेंट इज टेकिंग द गॅरंटी आणि त्याच्यासाठीची फी आहे. अशा 33 स्कीम्स आहेत. मग येतात एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह, त्याच्यात 56 स्कीम्स आहेत. एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह मध्ये टिपिकली काय मोडतं, तर ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट एक्सपोर्ट करता तर डिपेंडिंग अपॉन द क्लासिफिकेशन ऑफ युअर प्रोडक्ट, त्याला HSN कोड म्हटलं जातं, 0.5 ते 2.5% पर्यंत गव्हर्नमेंट तुम्हाला ड्युटी स्क्रिप्ट देतात. म्हणजे काय, एक बेरर चेक दिला जातो असं समजा, सिम्पल. आणि ते सोडून मल्टिपल स्कीम्स आहेत. इच सेक्टर वाईज तुम्ही एक्सपोर्ट केलं तर फर्स्ट टाइम तुम्ही एखाद्या देशात एक्सपोर्ट करत असाल, इन ऑर्डर टू प्रमोट यू टू डू द एक्सपोर्ट, गव्हर्नमेंट तुम्हाला एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन तर्फे पूर्ण तुम्हाला जर ते रिसिवेबल रिअलाइज नाही झाले तर त्याचा इन्शुरन्स हे गव्हर्नमेंट स्वतः भरतं, बिकॉज यू आर एन MSME ओनर. मग तुम्हाला पॅकिंग क्रेडिट मिळतं. त्याच्यानंतर EOUच्या स्कीम्स आहेत, SEZच्या स्कीम्स आहेत, अशा टोटल मिळून 56 आहेत. त्याच्यानंतर 644 इन्सेंटिव्हच्या स्कीम आहे. इन्सेंटिव्ह हे स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीशी निगडीत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सेल केलं, एक पर्टिक्युलर सेक्टर आहे, आता फूड प्रोसेसिंग जे आहे ते गव्हर्नमेंट त्याला मोस्ट प्रिफर्ड सेक्टर आहे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने. त्याच्यात 4% ते 10% जो काही तुम्ही सेल करता त्या सेलच्या अप टू 10% गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देतं इन द फॉर्म ऑफ इन्सेंटिव्ह. असे 644 आहेत डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ द प्रोडक्ट. 25 इन्कम टॅक्स बेनिफिटच्या स्कीम्स आहेत. या स्कीम्स कोणत्या आहेत, तर जर तुम्ही स्टार्टअप असाल तर 3 वर्ष गव्हर्नमेंट म्हणतं टॅक्स देऊ नका. त्याच्यानंतर कुणीतरी डेफिनेटली मगाशी सांगितलं 43BH हा टेक्निकल सेशन आहे की MSME ओनरना 45 डेज मध्ये जर पेमेंट नाही मिळालं तर जो कोणी बायर आहे त्याला त्याचा एक्सपेंडिचर म्हणून डिडक्शन मिळत नाही. असे 25 आहेत. 8 इनडायरेक्ट टॅक्सच्या स्कीम्स आहेत, ज्याच्यात क्वार्टरली रिटर्न मंथली पेमेंट म्हणून एक GSTची स्कीम आहे आणि अशा बऱ्याच आहेत. 132 इंटरेस्ट सबसिडीच्या स्कीम्स आहेत. आता इंटरेस्ट सबसिडी कसं वर्क होतं, तर गव्हर्नमेंटची एक बँक आहे, एकच बँक आहे गव्हर्नमेंटची, आणि दॅट इज कॉल्ड एज सिडबी. काही स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीसाठी जर तुम्ही लोन घेतलं असेल, आता आपण सगळे ब्राह्मण उद्योजक आहात, तर अमृत म्हणून एक योजना आहे जी ब्राह्मण उद्योजकांसाठी, आणि डेफिनेटली कोणीतरी मला विचारलं होतं की त्या योजनेत काय होतं, तर त्या योजनेचं टोटल इंटरेस्ट तुम्हाला माफ होतं. सबसिडीचा अर्थ पहिला तुम्हाला पे करावं लागतं इंटरेस्ट, आणि मग ते डॉक्युमेंट तुम्हाला रिस्पेक्टिव्ह अथॉरिटीकडे ते सबमिट करायचे. किंवा काही काही ऍक्टिव्हिटीज आहेत, जसं आता तुम्ही सोलर इन्स्टॉल केला तर तिथं पण इंटरेस्ट सबसिडी मिळते तुम्हाला. सो डिपेंडिंग अपॉन द ऍक्टिव्हिटी इथं तुम्हाला सबसिडी मिळतात. 25 लोनच्या स्कीम्स आहेत. आता एक गोष्ट खूप महत्वाची आहे, लोनच्या स्कीम्स कोणासाठी आहेत, ह्या सिडबी ड्रिव्हन आहेत मोस्टली. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऑल बँक्स अँड सिडबी, पहिला ते समजून घ्या. बाकी सगळ्या बँकांना कमर्शियल बँक म्हटलं जातं. स्टेट बँक ही गव्हर्नमेंटची बँक नाही आहे, ही एक लिस्टेड कंपनी आहे, लक्षात घ्या. या सगळ्या बँका म्हणतात की तुम्ही कोलॅटरल आणून द्या, मगच आम्ही तुम्हाला लोन देणार.
पूर्ण कमर्शियल आहेत. वेर सिडबी ही MSME ना हेल्प करण्यासाठी बनवलेली गव्हर्नमेंटची बँक. याच्यामध्ये काय होतं, सिडबी म्हणते की लोएस्ट प्रोसेसिंग फी किंवा नेग्लिजेबल असते आणि तुम्हाला मॉरेटोरियम मिळतो. मॉरेटोरियम म्हणजे 12 महिने तुम्ही काहीही EMI नाही दिला तरी चालतो. प्री क्लोजिंगला कोणत्याही पद्धतीचे चार्जेस नसतात आणि सगळ्यात महत्वाचं MCLR बेस्ड रेट ऑफ इंटरेस्ट असतो, मिनिमम कॉर्पोरेट लेंडिंग रेट जो असतो. सो तुम्ही जर चेक केलं कुठलीही बाकीची बँक आणि सिडबी तुम्हाला ऑन अन एव्हरेज 1.5 ते 2% फरक इंटरेस्ट मध्ये, की जो खूप सिग्निफिकंट आहे, तो तुम्हाला सिडबीच्या लोन मध्ये मिळतो. आणि सिडबी काय करतं की प्रत्येक आयटमला त्यांनी वेगळी वेगळी लोनची स्कीम इंट्रोड्यूस केली. आता कमर्शियल बँक्स आहेत, समजा त्यांनी तुम्हाला सांगितलं की कोलॅटरल नाहीये त्यामुळं तुम्हाला आम्ही लोन देऊ शकत नाही, आणि सिडबीकडे तुम्ही गेलात आणि दाखवलं की ओके माझ्याकडे अर्जंट कन्फर्म परचेस ऑर्डर्स आहेत, त्या मीट करण्यासाठी म्हणून मला लोन हवंय, तर सिडबी विल गिव्ह यू द लोन टू मीट द अर्जंट कन्फर्म्ड ऑर्डर अंडर देअर स्कीम. तर अशा पद्धतीने या सगळ्या स्कीम्स सिडबी मॉनिटर करतं आणि त्या सगळ्या ऑनलाईन आहेत. 618 नॉन मॉनिटरी बेनिफिट्स आहेत. नॉन मॉनिटरी बेनिफिटचा अर्थ काय, गव्हर्नमेंट तुम्हाला मल्टिपल वेजनी हेल्प करतं की जे पैशाच्या स्वरूपात नाही, पण इन्क्युबेशन सेंटर फॉर एक्झाम्पल, जेम पोर्टल आपण बघितलं, ट्रेड फेअर, ओके ट्रेड फेअर एक्झिबिशन डेफिनेटली रिएम्बर्समेंट मध्ये येतं, पण स्किल डेव्हलपमेंट, ट्रेनिंग्स, त्याच्यानंतर मल्टिपल अवेअरनेस सेशन्स. एखाद्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये जर तुम्ही ऑफिस घ्यायचं ठरवलं, जसं आता कर्वे रोड इतका प्रीमियम एरिया आहे, कर्वे रोड सारख्या ठिकाणी MIT मध्ये जर तुम्ही स्टार्टअप असाल आणि इन्क्युबेशन जर तुम्ही ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला पूर्ण MIT मध्ये ऑफिस स्पेस ही फक्त महिन्याला 5,000 रुपये भाड्याने मिळते. सो अशा पद्धतीच्या या 618 नॉन मॉनिटरी बेनिफिट स्कीम्स आहेत आणि 736 रिएम्बर्समेंटच्या स्कीम्स आहेत. रिएम्बर्समेंटचा अर्थ काय, सुरुवातीला तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट तुम्हाला रिएम्बर्स करतं. तर आता काही मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल गोरेगावला नेस्को म्हणून आहे, तिथं कायम प्रदर्शनं भरलेली असतात, किंवा प्रगती मैदान घेतलं दिल्लीला, इथं कुठेही जरी तुम्ही स्टॉल लावला तर त्या स्टॉलचे 80% पैसे तुम्हाला परत मिळतात, प्लस तिथं जाण्यासाठीचं तुम्हाला 2 टायर ACचा एक्सपेंडिचर परत मिळतो. दुबईमध्ये गेलात, ऑफकोर्स आता जाऊ शकत नाही तुम्ही, पण समजा कुठल्याही फॉरेन कंट्रीमध्ये गेलात तुम्ही, तर तिथं ट्रेड फेअर किंवा एक्झिबिशन जर तुम्ही अटेंड केलं तर तुम्हाला 80% ऑफ द स्टॉल फी रिएम्बर्स होते. विमानाच्या तिकिटाचे अप टू 1.5 लाख परत मिळतात, आणि तुम्ही जर सॅम्पल घेऊन बरोबर जात असाल तर त्याचे पण पैसे अंडर रिएम्बर्समेंट स्कीम परत मिळतात. त्याच्यानंतर बारकोड प्रिंटर घेतलात तर 52,000 गव्हर्नमेंट देतं, कारण तुम्हाला सक्षम MSME करायचंय. गव्हर्नमेंटला सस्टेनेबल बिझनेस करण्यासाठी सक्षम होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर झेड सर्टिफिकेशनला 80% सबसिडी आहे. ISO घ्या, त्याच्यानंतर मल्टिपल गोष्टी ज्या आहेत या सगळ्या तुम्हाला या रिएम्बर्समेंटच्या स्कीमद्वारे मिळतात. आता मी 2 मिनिटाचा ब्रेक किंवा आय विल टेक सम क्वेश्चन्स आणि मग मी ते आन्सर करेन, मग पुढे जाईन. येस योगेश सर, हाफ एन आवर राहिला शेवटचा. येस. आता कॅन यू जस्ट पुट द क्वेश्चन्स ऑन दिस फर्स्ट स्लाइड, म्हणजे 1-2 मिनिटं क्वेश्चन्स घेऊ आणि मग आपण आता पुढं 15 मिनिटात रॅपअप करू. ठीक आहे, आपण एक प्रश्नाची उत्तर घेऊ प्रतीक. सो हा, येस बँक ऑल्सो कॅन गिव्ह लोन फॉर MSME, कारण NBFC आणि प्रायव्हेट बँकांना सुद्धा मॅन्डेटरी NBFC फंडिंग किंवा NBFC बेस्ड CGTMSE गव्हर्नमेंटने मॅन्डेटरी केली आहे. पण जेवढ्या स्कीम्स या नॅशनलाइज बँकेत मिळतात किंवा एकदम इझिली मिळतात, तेवढ्या इझिली प्रायव्हेट बँकात गव्हर्नमेंटच्या स्कीम मिळत नाहीत. कारण एक आहे की त्याच्याशी रिलेटेड अवेअरनेस आणि टायअप हे
इझी नाही आहेत. कारण काय होतं की जर येस बँकेने लोन दिलं अंडर सीजीटीएमएसी तर त्यांना गव्हर्नमेंटच्या सीजीटीएमएसी अथॉरिटी बरोबर टायअप करून ते लोन प्रोसेस करायचे की जे कॅनरा बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, एसबीआय असेल, त्यांना तेवढा त्रास तो होत नाही कारण ऑलरेडी सगळ्या प्रोसेसेस सेट आहेत. प्रायव्हेट बँकांच्या प्रोसेसेस एवढ्या सेट अजून झालेल्या नाही आहेत. इंडियामध्ये प्रायव्हेट सेक्टर बँकिंग खूप मॅच्युअर स्टेजला अजून डेव्हलप झालं नाही. 10 ते 15% प्रायव्हेट बँक्स आहेत. उरलेले 85% या सगळ्या नॅशनलाइज बँकाच ऑपरेट करतात. त्यामुळं येस बँक डेफिनेटली देणार तुम्हाला, पण जेवढं विनासायास तुम्हाला नॅशनलाइज बँकेत होणार तेवढं प्रायव्हेट बँकेत होणार नाही. येस प्रतीक, नेक्स्ट क्वेश्चन. फाईन. सगळ्यात फूड प्रोसेसिंग आणि फूड मॅन्युफॅक्चरिंग हे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने मोस्ट प्रेफर्ड सेक्टर आहे, बोथ स्टेट एज वेल एज सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याला मॅक्सिमम स्कीम्स आहेत. ओके, जसं आता आपण पुढं quickly जाणार आहोत सेक्टर स्पेसिफिक स्कीम मध्ये. सर योगेश मी बोलू एक मिनिट. हा बोला बोला, ठीक आहे, go ahead. पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जर एक्सपांड करायचं आहे बिझनेस आणि त्याची प्रोजेक्ट कॉस्ट जर 5 कोटी किंवा त्याच्या वर असेल तर तुम्हाला 3 कोटी पर्यंतची सबसिडी मिळते. राईट. ते म्हणजे तुमच्या एक्सपान्शनवर डिपेंड आहे, पण जर 5 कोटी असेल तर 3 कोटी, त्याच्यापेक्षा कमी जरी असेल तरी फूड आणि ऍग्रीसाठी खास वेगळ्या सबसिडीज आहेत. राईट. थँक्यू जोशी सर माझे एक्झिक्युशन पार्टनर आहेत स्कीम आणि सबसिडीसाठी, आणि ते ह्याच्यावरती खूप काम करतात. तर ज्यांनी हा कोणी प्रश्न विचारलाय, डेफिनेटली आपण तुम्हाला तुमच्या फूड मॅन्युफॅक्चरिंगसाठी ज्या ज्या सबसिडीज आहेत त्याची सगळी लिस्ट आम्ही तुम्हाला देऊ. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर याच्यापूर्वी एका स्लाइड मध्ये मी दाखवलेलं पण आहे की PMFME म्हणून स्कीम आहेत. तर याच्यात नॉट ओनली ऑन मॅन्युफॅक्चरिंग, जर कोल्ड स्टोरेज लागत असेल तर तिथं पण तुम्हाला सबसिडीज आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इन्सेंटिव्ह आहेत. इन्सेंटिव्हचा अर्थ काय, 4 ते 10% पर्यंत सेल जो काही आहे त्या सेलच्या 4 to 10% अमाऊंट तुम्हाला परत मिळते. सो तुम्ही तुमचा उद्यम आधार आम्हाला शेअर करा, आम्ही एक्झॅक्टली काय स्कीम आहेत त्या काढून देऊ. पण मोस्ट प्रेफर्ड सेक्टर आहे गव्हर्नमेंटचं हे आत्ताचं. येस प्रतीक, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, पहिल्या प्रश्नाचं उत्तर डेफिनेटली R&D साठी तुम्ही जर मशीन्स घेत असाल, जेव्हा एखादी गोष्ट टँजिबल फॉर्मॅटमध्ये समोर दिसतीये तेव्हा तर लोन मिळणं खूप सोपं आहे. इनटँजिबल IP साठी मिळणं थोडंसं अवघड आहे. पण आता गव्हर्नमेंट एवढ्या मॅच्युअर स्टेजला गेलेलं आहे की इव्हन कार्बन क्रेडिटच्या अगेन्स्ट पण फायनान्सिंग आता चालू झालेलं आहे. काही क्लायंट्स आहेत आमचे, त्यांनी घेतलेलं आहे. तर R&D साठी जर तुम्हाला फायनान्सिंग हवं असेल तर डेफिनेटली CGTMSE आहेच, त्याच्या अंडर तुम्ही त्या R&D ला फायनान्सिंग मध्ये घेऊ शकता. इट शुड बी पार्ट ऑफ द प्रोजेक्ट रिपोर्ट, आणि प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये कॅपेक्स मध्ये तो दाखवावा लागतो कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून, आणि त्याच्या अंडर तुम्हाला डेफिनेटली R&D इक्विपमेंटला फंडिंग मिळतं. अगेन CGTMSE एक्सपेक्ट्स की तुम्ही 3 वर्ष त्या बिझनेस मध्ये आहात. सबसिडी राईट. तर डिपेंडिंग अपॉन द लोकेशन सबसिडी पण मिळते आणि फंडिंग पण मिळतं. आणि जर तुम्ही स्टार्टअप असाल आणि R&D साठी तुम्हाला मशिनरी हवी असेल तर डेफिनेटली एक प्रोटो सक्सेसफुल करून एक छोटी सक्सेस स्टोरी क्रिएट करावी लागते. तीच आयडिया तुम्हाला रेप्लिकेट करून मोठ्या लेवलला तो बिझनेस घेऊन जायचा आहे असं जर आपण डेमॉन्स्ट्रेट करू शकलो थ्रू पिच डेक, तर इव्हन ॲज अ स्टार्टअप यू कॅन गेट द funding as well as subsidy for R&D, plant and machinery. Okay, this is the answer to the first question. Second question काय होता प्रतीक? Definitely. So answer is the same. सेमच आहे आन्सर. फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर जे आहे तेच आन्सर सेकंडला आहे.
So you can get that also on the system. Okay, next. ओके, तर मॅडम या प्रश्नाचं उत्तर अतिशय सिंपल आहे. सगळ्यात पहिला तुम्ही आणि तुमची मुलगी हे एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे. गव्हर्नमेंटच्या दृष्टीने तुम्ही दोघी लाडक्या बहिणी आहात. तर माझं सजेशन राहील की तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फ्लोट करणं. त्याचे फायदे मल्टिपल आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फ्लोट केली तर तुम्ही स्टार्टअपच्या अंडर रजिस्टर होऊ शकता. 3 वर्ष टॅक्सेस द्यायची गरज नाही. नंबर 2, गव्हर्नमेंटची सगळी इकोसिस्टीम बिईंग वुमन एंटरप्रेनर तुम्हाला हात जोडून उभी आहे तुमच्या समोर. सो तुम्ही ऍग्री बिझनेस असाल किंवा हँडीक्राफ्टचा जो काही बिझनेस असाल तर त्या आर्टिझनसाठी वेगळी स्कीम आहे स्फूर्ती म्हणून. तर तुम्ही मल्टिपल आर्टिझन्सना एकत्र घेऊन हँडीक्राफ्टचा खूप मोठ्या प्रमाणावर स्टार्ट करू शकता. त्याला जर तुम्ही क्लस्टर केलं आणि त्या क्लस्टरमध्ये तुम्हाला मशिनरी फ्री मध्ये मिळणार गव्हर्नमेंटची पूर्ण. तो एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागतो कारण ट्रॅडिशनल आणि हँडीक्राफ्ट बिझनेसला गव्हर्नमेंट खूप प्रमोट करतं. दुसरा प्रश्न जो आहे तो ऍग्री बिझनेस. ऍग्री बिझनेसला तर मल्टिपल स्कीम्स आहेत. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल, सोशल आणि गव्हर्नन्सच्या दृष्टीने तुम्ही खूप मोठ्या गोष्टी करता म्हणून तिथं तर तुम्हाला हेल्प मिळणारच आहे. आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड जी इकोसिस्टीम आहे, आता इकोसिस्टीम मध्ये PMFME ही अतिशय महत्वाची स्कीम आहे. त्याच्यानंतर त्याच्याशी लागणारं जे काय स्टोरेज आहे, आपण आताच थोड्या वेळापूर्वी बोललो, कोल्ड स्टोरेज असेल ऍग्री फूड स्टोरेज साठी, तर तिथं पण तुम्हाला मोर दॅन 30% सबसिडी ही नॉर्मल केसमध्ये मिळते आणि ऍज अ वुमन डेफिनेटली अप टू 50% तुम्हाला मिळू शकते. येस प्रतीक, नेक्स्ट क्वेश्चन. हा, डेफिनेटली स्टार्टअपची वेगळी क्रेडिट गॅरंटी स्कीम आहे. त्याच्यामध्ये 20 CR गव्हर्नमेंट ऑफिशियली म्हणतं, पण महत्वाचं आहे त्याच्यासाठी काही ना काहीतरी तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की आयडिया जनरेट झालेली आहे, त्या आयडियामधनं काहीतरी एक रेव्हेन्यू मॉडेल क्रिएट झालेलं आणि ती आयडिया नुसतीच भन्नाट कल्पना नाही आहे पण ती प्रॅक्टिकली रिअलाइज झालेली आयडिया आहे. हे तुम्ही जोपर्यंत डेमॉन्स्ट्रेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला फंडिंग होत नाही. आणि स्टार्टअपला तर फंडिंगचे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. डेफिनेटली गव्हर्नमेंटचा CGTMSE हा पण ऑप्शन आहे. तुम्ही इन्व्हेस्टरकडे पण जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही स्टार्टअप इंडियामध्ये मल्टिपल हॅकॅथॉन्स होत असतात जिथं सेक्टर स्पेसिफिक प्राइजेस आणि हॅकॅथॉन मध्ये 10 लाख 20 लाख पर्यंत प्राइजेस असतात आणि सेक्टर स्पेसिफिक ग्रांट्स पण तुम्हाला मिळू शकतात. कारण गव्हर्नमेंटला स्टार्टअप इकोसिस्टीमला खूप एनकरेज करायचं आहे आणि तुम्ही त्याच्याशी रिलेटेड जर ज्या काही ऍक्टिव्हिटी करतात त्याला मल्टिपल वेजनी तुम्हाला सपोर्ट मिळतो. नेक्स्ट प्रतीक. ओके, PSB लोन इन 59 मिनिटसाठी सगळ्यात मेन रिक्वायरमेंट डॉक्युमेंटेशन आणि आपण त्या भागावरती आता येणारच आहोत. मला वाटते कुणीतरी स्पीकर ऑन आहे आणि तो खूप डिस्टर्ब करतोय, तर प्लीज चेक करा, म्हणजे म्यूटवर ठेवा कारण सो प्लीज म्यूट इट. हा, तर PSB लोन इन 59 मिनिटसाठी डॉक्युमेंटेशन खूप महत्वाचं आहे. डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ द लोन डॉक्युमेंटेशन व्हेरीज. मोस्ट कॉमन डॉक्युमेंट जे आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. सगळ्यात सुरुवातीचे डॉक्युमेंटेशन मे बी आपण ते कव्हरच करू इथं, म्हणजे मग परत तिकडे जायची गरज पडणार नाही. तर मेन डॉक्युमेंटेशन जे आहेत ते आहे प्रोजेक्ट रिपोर्ट. ऑफकोर्स उद्यम आधार हे एक अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर तुमच्या बिझनेस स्पेसिफिक काही गोष्टी आहेत. प्रतीक मला फक्त स्लाइड नंबर सांग, म्हणजे आय डोंट नीड टू मूव्ह. ओके, मिळाला. ओके, तर हे डॉक्युमेंट्स आहेत.
आता हे डॉक्युमेंट स्कीम वाईज वेगळे होतात, पण बऱ्याच स्कीमना हे कॉमन आहेत. जसं MSME रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर हे एवढे लायसन्सेस आहेत हे सगळे. शॉप ऍक्ट हायली मॅन्डेटरी आहे. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन रेकमेंडेड आहे. प्रोफेशनल टॅक्स, FSSAI आहे जर कोणी फूड मध्ये असेल. इंडस्ट्री ट्रेड असोसिएशन मेंबरशिप अगेन रेकमेंडेड आहे. फॅक्टरी लायसन्स, GST, पोल्युशन कंट्रोल बोर्डची कन्सेंट, त्याच्यानंतर PF रजिस्ट्रेशन, ESIC, लेबर लायसन्स, फायर डिपार्टमेंटचं NOC, एक्सपोर्ट करत असाल तर RCMC, ISO सर्टिफिकेट, झेड सर्टिफिकेट, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, त्याच्यानंतर लेटर ऑफ अंडरटेकिंग, सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन, ECGC कव्हर, AD कोड, आईस गेट रजिस्ट्रेशन, EBRC, लीगल एंटिटी आयडेंटिफायर कोड, FDI रिपोर्टिंग, त्याच्यानंतर हेल्थ सर्टिफिकेट, त्याच्यानंतर हे मल्टिपल लायसन्सेस आहेत. BIS सर्टिफिकेशन, पेटंट कॉपीराइट रजिस्ट्रेशन, बिझनेस इन्शुरन्स कव्हर. आता हे डॉक्युमेंट्स जे काही आहेत ही लिस्ट आम्ही पूर्ण बनवलेली आहे. हे प्रत्येक डॉक्युमेंटचं सॅम्पल सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवरती पाहायला मिळेल आणि ते काय पर्पज सर्व करतं हे मिळेल. आता एक लक्षात घ्या, तुम्ही गव्हर्नमेंटच्या दरबारात जेव्हा जाताय तेव्हा 100% सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजेत आणि डिपेंडिंग अपॉन व्हॉट टाइप ऑफ लोन यू आर अवेलिंग अँड व्हॉट टाइप ऑफ इंडस्ट्री यू आर इनटू, डॉक्युमेंट्स विल डिफर. त्यामुळं स्टँडर्ड लिस्ट अशी बनूच शकत नाही. बेसिक KYC ही फक्त स्टँडर्ड असते, ज्याच्यात इन्कम टॅक्स रिटर्न, आधार कार्ड, DIN नंबर, GST वगैरे कॉमन होतो. पण बिसाइड्स दॅट तुम्ही ज्या बिझनेसमध्ये आहात त्या बिझनेसला लागणारे जेवढे काही लायसन्सेस आणि रजिस्ट्रेशन्स आहेत हे सुद्धा मॅन्डेटरी डॉक्युमेंटच्या प्रकारामध्ये मोडतात. हे असतील तरच तुम्हाला लोन सँक्शन होतं, अदरवाईज नाही होत. ज्यांना 59 मिनिटाचा अनुभव वाईट आलेला आहे त्याचं एकमेव कारण आहे की त्यांच्याकडं प्रॉपर डॉक्युमेंटेशन आणि सिबिल नाही आहे किंवा त्यांनी कंप्लायन्सेस टाइमली केलेले नाही आहेत. हेच कारण आहे, दुसरं काहीही कारण नाहीये. आणि ही सगळी लिस्ट मी इथं बनवलेली आहे की तुम्ही सगळे जण बघू शकता. प्रोजेक्ट रिपोर्ट हे पण एक खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे. हे प्रत्येक स्कीमला लागतंच ऑलमोस्ट. त्याच्यानंतर एक पिच डेक असतो. जर तुम्ही स्टार्टअप असाल तर हा पिच डेक, आणि हे सगळे डॉक्युमेंटेशन आम्ही बनवतो. आम्ही डॉक्युमेंटेशन एक्सपर्ट आहोत. आम्हाला नंबर आणि डॉक्युमेंटेशन हे बनवायला खूप आवडतात. तोच आमचं बिझनेस मॉडेल आहे. पण अगेन इट इज अप टू यू. तुम्ही आमच्याकडून बनवून घेऊ शकता किंवा तुमच्या इकोसिस्टीम कडून. तर हे मेन डॉक्युमेंटेशन आहेत. जसं स्टार्टअप इंडिया आहे. बरेच जण स्टार्टअप इंडिया घेतात पण स्टार्टअप इंडिया टॅक्स एक्झम्पशन घेत नाहीत. तर हे एक खूप महत्वाचं डॉक्युमेंटेशन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन प्रतीक. डेफिनेटली सर, सगळ्यांना गव्हर्नमेंट हेल्प करणार. तुम्हाला का नाही हेल्प करणार? तुम्हाला तर जास्त हेल्प करणार, कारण तुम्ही आवाज आहात गव्हर्नमेंटचा. तर तुम्हाला टिपिकली कशा पद्धतीने गव्हर्नमेंट हेल्प करतं मी सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला CGTMSE ऍप्लिकेबल होते, बिईंग युअर इन टू द सर्व्हिस लाईन. ट्रेडमार्क जर तुम्ही घेत असाल तर त्याची फी रिएम्बर्समेंट होणार. त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी थोडंसं डिजिटल टेक काहीतरी त्याला स्वरूप द्यायचा प्रयत्न केला तुमच्या जर्नलिझमच्या प्रोफेशनला, तर तुम्ही स्टार्टअपच्या अंडर रजिस्टर होऊ शकता आणि स्टार्टअपच्या सगळ्या स्कीम्स तुम्हाला ऍप्लिकेबल होऊ शकतात. त्याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी आहेत. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचा स्टॉल जर लावलात कुठंही, तुम्हाला तुमच्या सर्व्हिसेस प्रमोट करण्यासाठी ट्रेड फेअर, एक्झिबिशन, तर तिथं तुम्हाला त्या स्टॉलची फी रिएम्बर्समेंट होते. फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही रिप्रेझेंट करू शकता, स्टॉल लावू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही जर IP घेतलं एका पर्टिक्युलर मेथडनी, तुम्ही जर जर्नलिझम करत असाल तर त्या IPचे पैसे पण तुम्हाला परत मिळतात. सो गव्हर्नमेंट इज रेडी टू हेल्प यू फ्रॉम मल्टिपल वेज. पण महत्वाचं आहे त्याला लागणारे डॉक्युमेंटेशन परफेक्ट हवेत आणि ह्याच्यातले आपण आयडेंटिफाय करू शकतो कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार. तर डेफिनेटली नुसतंच उद्यम आधार आणि GST कामाचं नाही आहे, त्याच्यासाठी काहीतरी थोड्या गोष्टी लागणार. जसं प्रोजेक्ट रिपोर्ट हे खूप महत्वाचं डॉक्युमेंट असणार आहे.
आणि त्याच्याबरोबर आपल्याला काही कोलॅटरल ही पण अरेंज करावी लागणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रतीक. ओके, पॅरा प्रोफेशनलची डेफिनेशन काय आहे त्यांची ती जरा टाईप करायला सांग त्यांना, म्हणजे मग मी किंवा बोलायला सांगा म्हणजे मग कळेल आपल्याला पॅरा प्रोफेशनल एक्झॅक्टली काय पाहिजे त्यांना. सो उर्शाली मॅडम. हा, पॅरा प्रोफेशनल्स म्हणजे मगाशी सर तुम्ही सांगितलं की ज्याप्रमाणे CS जे नसतील पण ते एक प्रोजेक्ट रिपोर्ट साठी किंवा MSME साठी गाईड करू शकतात. अच्छा. तर तसं ऍज अ डॉक्युमेंटेशन साठी किंवा आपण जे बाकीची जे प्रोजेक्ट रिपोर्ट साठी जो गाईड करू शकतो किंवा बाकीच्या स्कीम्स आहेत, लिगल फॉर्मॅलिटीज काही आहेत, त्याच्यासाठी आम्ही काही मदत करू म्हणजे सर्व्हिसेस देऊ शकतो का ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा असं काही जसं तुमचं आहे आता, तर तसं आम्ही काही डेव्हलप करू शकते का स्वतःसाठी? नक्कीच तुम्ही करू शकाल मॅडम. काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही पण करू शकाल आणि आपण एकत्र सगळे मिळून काम पण करू शकतो याच्यावर. हो, मला करायला आवडेल आणि मला जर ट्रेनिंग मिळालं आणि अपॉर्च्युनिटी मिळाली तर आय वुड लाईक टू बी अ पार्ट ऑफ इट. फाईन, आपण बोलूयात एकदा. आपण तिघजण एकदा बोलूयात, तुम्ही, मी आणि योगेशजी आपण बोलूयात आणि नक्कीच बघू कसं हाऊ बेस्ट वी कॅन डू इट. ओके, राईट. सो जोशी सरांनी आन्सर केलेलं आहे आणि आम्ही बऱ्याच जणांना तयार पण केलं याच्यामध्ये आणि मी एनकरेज करतो की आम्हाला तुम्ही जॉईन व्हा इन व्हॉट एव्हर कॅपॅसिटी, कारण 6.5 कोटी MSMEs ना इम्पॅक्ट करायचं आणि या क्षेत्रात काम करणारे खूप कमी लोक आहेत आणि याच्यात एक मोठं समाधान पण आहे. म्हणजे ठीक आहे, बिझनेस हा नंतरचा भाग आहे, पण आपण इम्पॅक्ट करतोय MSME इकोसिस्टीमला, तर एक सोशल कॉज पण त्याच्यात आहे. सो वी कॅन डेफिनेटली डिस्कस. नेक्स्ट क्वेश्चन प्रतीक. ओके, तर सगळ्यात पहिला मॅडम तुम्ही तुमचे आवड कशात आहे की पॅशन काय आहे तुमचं ते पहिला आयडेंटिफाय करा. पॅशनचा अर्थ ज्यांनी तुम्हाला गुजबम सुटतात, म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट अशी जर तुम्ही करत असाल की ती खूप आवडीची गोष्ट आहे आणि त्याला तुम्ही बिझनेसमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करा, रादर दॅन मार्केटमध्ये काय चालतंय आणि कोण काय घेतंय हे बघू नका, कारण तुमच्या पॅशन मधनच एक तुमची IP पण क्रिएट होऊ शकते. आता ऍज अ हाऊसवाईफ तुम्ही ज्या वेळेला बिझनेसमध्ये येता तेव्हा गव्हर्नमेंट तुम्हाला मल्टिपल वेजनी मदत करतं. म्हणजे एक तर तुम्ही जसं मी म्हटलं की सरकारच्या लाडक्या बहिणी आहात सगळे वुमन, म्हणजे तर तुम्हाला इकोसिस्टीम मध्ये क्विक आणि फास्ट प्रोसेसिंग ऑफ लोन मिळतं. चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम जी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची आहे, त्याच्यात तुम्ही जर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल तर 50 लाख आणि मॅन्युफॅक्चरिंग असाल तर 1 करोड. फास्टेस्ट प्रोसेसिंग थ्रू मैत्री 2.0 पोर्टल. मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला अगदी 15 ते 20% कोलॅटरल मध्ये सुद्धा ह्या गोष्टी मिळतात. आता दुसरं काय आहे की तुम्हाला इंटरेस्ट मध्ये सबसिडी मिळते आणि लोन मध्ये सबसिडी आहे आणि ती सबसिडी एवढी मोठी आहे की ती 25 ते 30% पर्यंत गव्हर्नमेंट म्हणतं की तुम्ही लोनचे पैसे द्यायचेच नाहीयेत. सो ते तुमच्या नावाने FD क्रिएट करतात आणि जेव्हा लोनचा EMI हा 25% बॅलन्स असतो तेव्हा ती FD त्याला नॉक ऑफ होते आणि तुमचं लोन अर्ली क्लोज होतं. तर ह्या पद्धतीने डेफिनेटली तुम्हाला हेल्प होते. त्याच्याबरोबर जर तुम्ही युनिक मॉडेल काहीतरी डिझाईन करत असाल किंवा काहीतरी नवीन प्रोसेसनं काही खाद्यपदार्थ बनवायचे आहेत तर मल्टिपल ऑर्गनायझेशन पण आहेत. तर आता मी तुम्हाला सांगतो, आता मी इथं कोथरूडमध्ये आहे, तर माझ्या शेजारीच मी डावी भुसारी कॉलनीमध्ये राहतो. उजवी भुसारी कॉलनीमध्ये गरजे मराठी म्हणून एक संस्था आहे. तर तिथं एक चिरोटे विकणारी लेडी होती, हाऊस वाईफ. तिचे चिरोटे आता सगळे लंडनमध्ये जातात त्यांच्या थ्रू. तर अशा पद्धतीने मल्टिपल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहेत. तर ABBM
हा सुद्धा एक खूप चांगला आपला प्लॅटफॉर्म आहे. पुण्यामध्ये 230 प्लॅटफॉर्म आहेत. मी 80 प्लॅटफॉर्मला अटॅच्ड आहे. तर तुम्ही आम्हाला कनेक्ट करा. आम्ही तुम्हाला या सगळ्या प्लॅटफॉर्मवर एनरोल करून घेऊ आणि बेसिक डॉक्युमेंटेशन जर आपण एकदा बनवलं, ह्याच्यासाठी थोडीफार इन्व्हेस्टमेंट आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. हे एकदा झालं मला ह्यूज स्केल आहे मार्केटमध्ये. ओके प्रतीक, नेक्स्ट क्वेश्चन. हॅलो प्रतीक. परत एकदा वाच. हा, पीएसयूच्या स्कीम सांगितल्या ना आता. पीएसयू जर तुम्ही असाल, पीएसयू ला जर काही सप्लायज करत असाल, सीपीएसई, तर सगळ्यात पहिला म्हणजे तुम्हाला TREDS वरती पीएसयू ला जे काही तुम्ही सप्लाय करता ते सगळे सप्लायज तुम्हाला 96 to 98% बिल डिस्काउंटिंग करून तुमच्या अकाउंटमध्ये इमिजिएटली पैसे क्रेडिट होऊ शकतात. हेच म्हणत होते का त्या, का दुसरं काय म्हणायचंय त्यांना? बोलू का सर? हा. म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट म्हणून स्पेसिफिक काही आहे का त्याच्यामध्ये अजून? ओके, वुमन साठी 622 स्कीम्स आहेत टोटल. आणि या पीएसयू रिलेटेड नाही, पीएसयू म्हणजे काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल पीएसयू ला मला असं कुठेतरी ऐकू आलं होतं नाही, PSU चा लॉंग फॉर्म काय आहे? पब्लिक सेक्टर हे युनिट. अच्छा, सीपीएसई. इंडियन ओके ऑइल ओके, या कंपनी. हा सीपीएसई म्हणतात. हा ठीक आहे, ओके. मग वुमन एम्पॉवरमेंट ज्या काही लोक सप्लाईज असतील तर दे आर बीन प्रिफर्ड असं काहीतरी मला ओके कळलं होतं. ठीक आहे ठीक आहे. आता कसं आहे, प्रेफरन्सेस मध्ये 3 ते 4 कॅटेगरीज आहेत. ओके, सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे स्टार्टअप, ज्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात बँक गॅरंटी किंवा EMD भरावं लागत नाही. मग येतं मग येतं MSME, मग त्याच्यानंतर डेफिनेटली SC ST आणि मग येतात वुमन. या प्रत्येकांसाठी कोटा ठेवलेलाच असतो आणि तिथं त्यांचे जरी रेट 10% जास्त असतील तरी त्यांचे रेट सेम गृहीत धरले जातात आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड होतं. सो डेफिनेटली त्याच्यासाठी पण कोटा हा अवेलेबल आहे. आणि टोटल 622 स्कीम्स आहेत वुमनच्या. मी तुम्हाला ते PPT पाठवून देईन, तुम्ही मला फक्त पिंग करा नंतर, ठीक आहे? माझा विचारलाय की पेट्रोल आणि हे नॅचरल वे सोलार पॉवर याबद्दल काही गाईड कराल काय प्लीज? हा हो, हा, नक्कीच. सोलर साठी पण सगळे वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. तुम्हाला कुठल्या पद्धतीचं कमिशनिंग साठी पाहिजे का इन्स्टॉलेशन साठी, त्यावर त्या स्कीम्स डिपेंड्स आहेत. पेट्रोल पंप जर नवीन चालू करायचं असेल तर त्याच्यासाठी पण स्कीम्स आहेत आणि त्यासाठी सबसिडीज आहेत. वुमन एंटरप्रेनरसाठी पण वेगळ्या सबसिडीज त्यासाठी कन्सिडर केलेल्या आहेत. ओके सर, थँक्यू. मी सविस्तर नंतर विचारेनच, पण पेट्रोल मला ग्रीन पेट्रोल बद्दल म्हणायचं होतं. अच्छा, ग्रीन पेट्रोलला पण स्कीम आहे. ग्रीन पेट्रोलला पण स्कीम आहेत. ओके ओके सर, थँक्यू. मॅडम तुम्ही आम्हाला सर्कल बॅक करा. ग्रीन पेट्रोल फॉल्स अंडर ESG, एन्व्हायरमेंटल सोशल गव्हर्नन्स, आणि त्याच्यासाठी प्रेफर्ड अलोकेशन्स आहेत आणि त्याच्यात आपण स्टार्टअप वगैरे फॉर्म करून वी कॅन टेक ग्रांट्स ऑल्सो बिसाइड आणि सबसिडीज आणि लोन, हे सगळंच मिळू शकतं. मेल ऍड्रेस काय सांगितलं? मी तुम्हाला माझा मेल ID आणि सगळं कनेक्ट देतो, कारण आय थिंक वी हॅव टू क्लोज दिस सेशन. चिंचोळकर सरांना पण बोलायचं आहे, त्यामुळं मला जस्ट रॅप अप करायचं आहे 2 मिनिटात. ओके, मी जस्ट रिक्वेस्ट करेन की बाकीच्यांनी म्यूटवर ठेवा, कारण मला ऍक्च्युली खूप आवाज येतोय, पाठीमागून डिस्टर्बन्स येतोय. तर प्लीज म्यूटवर ठेवा. मी 2 मिनिटात संपवतोय आता. ओके, तर आता हे डिस्क्लेमर आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की प्रत्येक स्कीम बाय स्कीम या ठिकाणी अनालिसिस केलेलं आहे मी. त्या स्कीम मध्ये प्रत्येक ठिकाणी ईच व्हर्टिकल वाईज कोणत्या स्कीम्स तुम्हाला मिळणार आहेत, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग आहात, सर्व्हिस आहात का ट्रेडिंग आहात, आणि त्याच्यानुसार आमचे व्ह्यूज दिलेले आहेत की ते प्रॅक्टिकल आहेत नाही आहेत, आणि त्याच्याशी रिलेटेड हे सगळे व्ह्यूज आहेत. ओके, तर तुम्ही हे सगळं प्रेझेंटेशन ऑलरेडी आहे अवेलेबल. हे मी एक लिंक आहे ती प्लीज तुम्ही स्कॅन करून घ्या. याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम्स आहेत,
स्टेट गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम्स आहेत, स्टार्टअपच्या सगळ्या स्कीम्स आहेत, एक्सपोर्टच्या स्कीम्स आहेत. आणि तुम्ही हे ई बुक आहे त्यामुळे Ctrl+F करून तुम्ही जर टाकलं त्याच्यात तर तुम्हाला तुमच्या एरिया रिलेटेड सगळ्या स्कीम्स एकत्र पाहायला मिळतील. I look forward to all your support in the coming years. So just to finish off everything, because we already had 2 hours of session. So, MSME is a very, very important area for India. As I understand, 35 to 40% is, contribution to GDP. But globally, I believe MSMEs contribute anything between 70 to 75% of the GDP in respective countries like Korea, Germany, etc. So I think this is a very, very important area for India. And, as Yogesh has aptly put it in terms of his presentation and benefits available, I think this is going to be a wonderful area for all, emerging businesses, including defense and food and everything. And I think India can really do well with the support of government and as well as, advisors who can advise in terms of all the schemes which are available. So looking forward to, continuous interaction on this platform and ensuring that we are able to share knowledge to all the growth partners. And ensuring success of the growth partners is the basic aim under which entrepreneurship cell in India for ABBM has actually been started. So looking forward to all the support. Thank you so much. सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. 1-2 गोष्टी फक्त तुमच्याशी अनाऊन्स करतो. आपलं हे वेबिनार सिरीजचं 3रं सेशन होतं, जे योगेश सरांनी तुम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं सोप्या पद्धतीने सांगायचा खूप प्रयत्न केला. तो योगेश सरांचे पहिल्यांदा आमच्या उद्योजकता विकास आघाडीतर्फे धन्यवाद. आणि ज्या पार्टिसिपंटनी याच्यात सहभाग घेतला, आपण उद्दिष्ट ठरवलंय की पुढील 10 वर्षात 1 लाख ब्राह्मण उद्योजक तयार करायचे आहेत. तर त्या दिशेने आपण सुरुवात केली. तर याच सिरीजचा पुढचा सेशन साधारण याच तारखेला पुढच्या महिन्यात असेल. जे कोणी आज पार्टिसिपेट झालेत त्यांनी माझ्याकडे नंबर, त्यांची नावं पाठवा. त्यांना लिंक पुढच्या याच्यात आम्ही आमच्या उद्योजकता याच्यामध्ये त्यांना जॉईन करून पण घेऊ आणि ती लिंक पण त्यांना देऊ. कारण आपण याच्यात ब्रँडिंग, मार्केटिंग, गव्हर्नमेंट स्कीम, सबसिडीज, फूड टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर आता आमच्याकडे शेती विषयक आहे. तर टाउन प्लेसेसवरती ॲग्री बिझनेस करताना त्याच्यामध्ये काय इनोव्हेशन आणता येईल अशा पद्धतीची सिरीज साधारण सप्टेंबरपर्यंत हे चालेल. आणि सप्टेंबरला परत एक मोठं आपण स्टार्टअप कॉन्क्लेव्ह करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही तयार राहावं. स्टार्टअपवाल्यांनी आणखीन नवीन माहिती घेऊन आम्ही त्यावेळी येऊ. सो अविनाश सरांना विनंती आहे. राजीव देशपांडे, तुम्ही सेशन सगळ्यांचं एकदा कन्क्लूड करा. थँक्यू योगेश सर, तुमचं अभिनंदन. तुम्ही सगळ्यात चांगल्या पद्धतीनं सगळे विषय मांडले. आम्ही आता परत नंतर लवकरच भेटू. सगळ्यांचे आभार. चंद्रशेखर चिंचोलकरांचे मनपूर्वक आभार. सगळ्यांनी फक्त मगाशी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि जी लिंक आहे सर ग्रुपला पाठवतील. ज्यांना काही प्रश्न विचारायचे ते आपण परत त्यांच्यापर्यंत नेऊच. आता योगेश सर हे आमचे फॅमिली मेंबर आहेत, त्यामुळे हक्काने आम्ही त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर तुमचा मेसेज पोहोचवू. सो थँक्यू व्हेरी मच. माझी एकच रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी कॅमेरा आपण ऑन करू आणि एका सुरात आपण सगळे MSME बढेगा तो देश बढेगा हे 3 वेळेला म्हणायचं आहे. तर कारण हे आपल्या देशासाठीचं ब्रीदवाक्य आहे आणि त्या MSME साठी आम्ही झटतोय सगळ्यांना नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी. तर दिस इज डेडिकेटेड टू आवर मदर इंडिया. बढ़ेगा तो देश बढ़ेगा. Thank you. And I am keen to make impact to all your businesses.